नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 ऑगस्ट 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर याचं सेशन अभ्यासणार आहोत. तर बघा, लेक्चर जर तुम्ही डेली करत असाल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. थोडंसं मागच्या आठवड्यात थोडं इनरेग्युलर राहिलेलं आहे. शनिवारी आपलं लेक्चर झालं नाही आणि त्याच्या अगोदर 2-3 दिवस लेक्चर आपलं झालं नव्हतं. त्याच्या पाठीमागच्या आठवड्यात तब्येत होती की माझा घसा एवढा खराब झाला होता की त्यामधून आवाजच बाहेर पडत नव्हता. म्हणजे एवढी सर्दीने मी परेशान झालो होतो, त्यामुळे ते लेक्चर झाले नव्हते. त्यासाठी क्षमस्व. पण आता आपण इथून पुढे कंटिन्यू सिरीज करू ही. आणि त्याचबरोबर आपण काय करत जाऊ तर एक उजळणी सेशन ठेवत जाऊ. म्हणजे समजून घ्या की आठवड्याला एक दिवस मागच्या 7 दिवसांमध्ये झालेल्या सर्व घडामोडी ज्या आहे तर त्याचं उजळणी सेशन जे आहे तर ते आपण आजपासून म्हणजे सोमवारपासून आज सेशन असेल किंवा नेक्स्ट मंडे पासून आपण ते सुरू करूया. तर लाईव्ह स्वरूपात ते घेत जाऊया. तसं आपलं रेकॉर्डेड स्वरूपात हे सेशन असतं. सुरू करूया मागचं सेशन. बघा, तुम्ही सांगा काय करायचं, कसं करायचं, त्यानुसार आपण कंटिन्यू करूया. पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारताचे नवे उपलष्कर प्रमुख कोण बनले आहे? तर भारताचे नवे उपलष्कर प्रमुख बनलेले आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. बघा मित्रांनो, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. ते भारताचे 48वे उपलष्कर प्रमुख आहे. हे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाईल की भारताचे 48वे उपलष्कर प्रमुख कोण आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे तर NS राजसुब्रमणी यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. हे दोन पॉईंट जर आपल्याला माहित असतील तर मग आपल्याला परीक्षेमध्ये आपलं उत्तर 100% बरोबर येणार. या व्यतिरिक्त किंवा याच्या पुढे जाऊन आयोग आपल्याला काय विचारू शकतो तर या पुढे जाऊन आपल्याला लष्कर प्रमुख वगैरे त्यांची माहिती विचारली जाऊ शकते. तर ती आपण बघूया. पण त्याच्या पहिले 1 एप्रिल 1995 ला आपल्या भारतीय आर्मीची, इंडियन आर्मीची स्थापना झालेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. लष्कर प्रमुख लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी आहे. आणि भारत सेना दिन 15 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. मग सगळ्या भारतीय नौदल, हवाई दल, लष्कर प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सगळे कोण आहे तर ते आपण इथं बघून घेऊया. भारताचे लष्कर प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी. संरक्षक प्रमुख आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे अनिल चौहान. वायुसेना प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक आहे परमेश शिवमणी. लष्करी ऑपरेशनचे महासंचालक आहे राजीव घई. आता राजीव घई ऑपरेशन सिंदूर दरम्यान समोर येऊन आपल्याला काय देत होते, माहिती देत होते. भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख आहे नर्मदेश्वर तिवारी. आणि आता लष्कराचे उपप्रमुख कोण बनलेले आहे तर पुष्पेंद्र सिंग 48वे बनलेले आहे. राज सुब्रमण्यन यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक सबॅटिकल रजा योजना सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर सबॅटिकल लिव्ज म्हणजे काय असतात तर सिंपल अशा रजा की ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्ही समजून घ्या की तुमचा एक स्पेसिफिक नोकरीचा कालावधी जर कंप्लीट झाला असेल तर तुम्ही सुट्ट्या घेऊ शकता आणि त्या सुट्टी दरम्यान तुम्हाला 50% सरकारकडून वेतन सुद्धा भेटतं. मग सिक्कीम सरकारने काय केलेलं आहे तर या सबॅटिकल लिव्हजला परमिशन जे आहे, परवानगी दिलेली आहे. भारतात असं सुरू करणार हे पहिलेच राज्य आहे. मग सिक्कीम मध्ये ज्या सरकारी नोकरदाराचे समजा वय वर्ष 5 त्याने सरकारी नोकरीमध्ये कंप्लीट केलेलं आहे, 5 वर्ष त्याने सरकारी नोकरीमध्ये त्याची सर्व्हिस कंप्लीट केलेली आहे, तर तो 365 ते 1085 दिवसाच्या काय घेऊ शकतो, रजा घेऊ शकतो. म्हणजे 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो एवढ्या कालावधीच्या मॅक्सिमम सुट्ट्या घेऊ शकतो आणि त्याचं त्याला 50% वेतन सुद्धा मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सिक्कीम मध्ये एखाद्याने 5 वर्ष आपली नोकरी कंटिन्यू केली ॲज अ PSI म्हणून किंवा ॲज अ STI म्हणून, त्याला जर उद्या जाऊन वाटलं की मला राज्यसेवेतून पोस्ट काढायची तर तो एवढ्या दिवसात सुट्ट्या घेऊ शकतो, प्लस त्याला 50% वेतन जे आहे ते सिक्कीम सरकारकडून मिळेल. तर बघा, सिक्कीम सरकारने हे 1080 दिवस आहे, 85 नाही. तर बघा परत एकदा सांगतो, सबॅटिकल रजा सुरू करणार सिक्कीम हे भारतातील पहिलं राज्य आहे.
सिक्कीममध्ये ज्यांनी 5 वर्ष सतत आपली सर्व्हिस कंप्लीट केलेली आहे तर त्यांना 365 दिवसापासून जास्तीत जास्त 1080 दिवसापर्यंतची रजा मिळू शकते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना मूळ वेतनाच्या 50% रक्कम जी आहे ती ॲज अ पगार म्हणून दिली जाणार आहे. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, जागतिक स्तनपान सप्ताह 2025 कधी साजरा केला जाईल किंवा कधी साजरा केला जात आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालखंडामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. थोडक्यातच लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्याचा जो पहिला आठवडा असतो, फर्स्ट जो काही आठवडा आहे, तर त्यामध्ये काय सेलिब्रेट केला जातो, स्तनपान सप्ताह जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. मग स्तनपानाचे फायदे वगैरे काय आहे, तर याबाबत जागरूकता पसरवणे हा या पाठीमागे उद्देश आहे. थीम काय आहे, प्रायोरिटायझिंग ब्रेस्ट फीडिंग क्रिएट सस्टेनेबल सपोर्ट सिस्टम. आपल्याला काय करायचे आहे, प्रायोरिटी द्यायची आहे, प्रायोरिटायझिंग ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ब्रेस्ट फीडिंगला आपल्याला काय करायचे आहे, प्रायोरिटी द्यायची आहे, आणि क्रिएट सस्टेनेबल सपोर्ट सिस्टम. ठीक आहे, अशी थीम आहे. कधी कधी काही शब्दावर माझी जीभ जी आहे ती वळत नाही व्यवस्थित, तर तेवढं समजून घेत चला. पुढे जाऊया. तुम्ही www काही पण सर्च करताना आपण www.google.com असं सर्च करतो, तर त्या www चा अर्थ आहे वर्ल्ड वाईड वेब. तर या वर्ल्ड वाईड वेब आपण जे काही आपल्याला बघायला मिळतं, तर त्याचा एक दिवस पण आहे वर्ल्ड वाईड वेब डे. तर तो कधी सेलिब्रेट केला जातो, हा दिवस 1 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो. तर आज आपण हे जे इंटरनेटची दुनिया बघत आहोत, त्यामध्ये www याचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे आपल्याला योग्य ती वेबसाईट तयार करण्यासाठी हे जे काही वर्ल्ड वाईड वेब आहे, तर त्याचं खूप मोठं योगदान आहे. तर आपण जर बघितलं तर त्याचा जगावर क्रांतिकारी परिणाम जो आहे तो झालेला आहे. यामुळे आपण संवाद साधण्याची, माहिती मिळवण्याची, जगाशी जोडण्याची पद्धत जी आपली ती पूर्णपणे बदललेली आहे. अगदी जे काही इंटरनेट आहे तर ते या www या संकल्पनेच्या आधारावर आहे. जे काही वेबसाईट वगैरे बनवले जातात त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ही www वर्ल्ड वाईड वेब बघायला मिळतं. टिम बर्नर्स-ली यांनी याचा शोध लावला होता. थीम आहे एम्पॉवरिंग द फ्युचर, बिल्ड अँड इन्क्लुझिव्ह, सेफ अँड ओपन वेब. तर आपल्याला एम्पॉवर करायचं, एम्पॉवरिंग द फ्युचर, फ्युचरला एम्पॉवर करायचं कशासाठी, बिल्ड अँड इन्क्लुझिव्ह, सेफ अँड ओपन वेब साठी. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, म्यानमारचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर म्यानमारचे नवीन पंतप्रधान बनलेले यू नो सॅन. तर बघा, म्यानमारचे सध्याचे कार्यवाहक राष्ट्रपती आहे मिन आंग हांग यांनी यू नो सॅन यांची म्यानमारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. 6वा महत्वाचा प्रश्न आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित रस्ता सुरक्षा प्रोजेक्ट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित रस्ता सुरक्षा प्रोजेक्ट जो आहे तर तो उत्तर प्रदेश सुरू करत आहे. आपण जर बघितलं तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणजे जो काही डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याचा वापर करून रस्ता सुरक्षा दिली जाणारे, वाहतुकीची अंमलबजावणी केली जाणारे, वाहतूक संबंधितील दस्तऐवजांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. याबाबतची नोडल एजन्सी म्हणजे सगळं कामकाज पाहणारी जी काही संस्था आहे ती लॉजिका आणि सरकारी कंपनी ITI लिमिटेड असणारे. सगळ्यांना सॉरी. पुढे जाऊया मित्रांनो. आपण 11 ऑगस्ट पासून सकाळी 10 वाजता एक बॅच सुरू करत आहोत, विजयश्री रिव्हिजन बॅच 3.0. मग आतापासून याची माहिती का देतोय आपण, तर या बॅचची फी फक्त 499 रुपये असणार आहे आणि 500 विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये रिव्हिजन 500 विद्यार्थ्यांचं करून घेतलं जाणार आहे. तर त्यामुळं आतापासून आपण हिचं प्रमोशन करतोय की जे पहिले 500 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच ही जी फी असणार आहे ती 499. 500 विद्यार्थी क्रॉस झाले तर ही फी 599. त्यानंतर 100 विद्यार्थी अजून
ऍड झाले, इथं 700 विद्यार्थी झाले, तर फी 699 होत जाणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. पुढे जाऊया मित्रांनो. आपण उद्यापासून म्हणजेच 5 ऑगस्ट पासून राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच 1-2026 साठी आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच 4 जी आहे तर ती सुरू करत आहोत 5 ऑगस्ट पासून. बघा मित्रांनो, जर तुम्ही फक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर विजेता बॅच 1 जी आहे ती कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण सुरू करत आहोत. सुरू झालेली आहे ऑलरेडी ह्या बॅचेस. विजयश्री बॅच 2 जी आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅच आहे. मग ही बॅच आणि रिव्हिजन बॅच मध्ये काय फरक आहे, तर रिव्हिजन बॅच रिव्हिजनसाठी असणार आहे आणि जी काही विजयश्री बॅच 2 जी आहे तर ती डिटेल सिलेबसवर आधारित आहे. यशोदय बॅच जी आहे ती आपण ग्रुप सी मेन्स साठी सुरू करत आहोत. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर 21,000 PYQ ची GS ची बॅच असणार आहे आणि 5,500 पेक्षा जास्त PYQ ची मराठी व्याकरणची देखील बॅच असणार आहे. या नोट्स आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला बॅचेस मध्ये उपलब्ध होऊन जाईल. यासाठी सॉरी आपला ॲप इन्स्टॉल करा, त्यामध्ये डिस्काउंट आहे. तुम्ही डिस्काउंट मिळवण्यासाठी कोणत्याही बॅचवर क्लिक करू शकता. त्या बॅचवर सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तिथे तुम्ही CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लायवर क्लिक करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्ष द्या. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणता देश आयोजित करेल, तर AI इम्पॅक्ट समिट जो आहे तो भारत आयोजित करणार आहे. बघा मित्रांनो 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट जी आहे तर ती भारत आयोजित करणार आहे 19-20 फेब्रुवारी 2026 ला. हे शिखर परिषद भारत सरकारच्या इंडिया AI मिशनचा एक भाग असणार आहे ज्याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता सामान्य लोकांसाठी सुलभ आणि फायदेशीर बनवणे हे आहे. तर AI इम्पॅक्ट समिट जी आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे, तर ती भारतात आयोजित केली जाणार आहे 19-20 फेब्रुवारी 2026 मध्ये. 8वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने 127 वर्षानंतर भगवान बुद्धांचे पवित्र पिप्रहवा अवशेष भारताला परत केले आहे. तर बघा मित्रांनो, हाँगकाँगने भगवान गौतम बुद्धाचे जे काही अवशेष आहे ते भारताला परत केले आहे. मग याला पिप्रहवा असं का म्हटलं जातं, तर ते आता आपण समजून घेऊया थोडं. 127 वर्षानंतर यांनी भारताला परत केल्याचा अर्थ नेमकं काय आहे, तर पिप्रहवा अवशेष जे आहे तर ते 1818 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाणी पिप्रहवा या स्तूपातील उत्खननादरम्यान हे अवशेष आपल्याला सापडले होते. हे अवशेष विलियम पेप्पे यांना सापडले होते. मग हे अवशेष जे आहे ते हाँगकाँगमध्ये नेण्यात आले आणि त्याचा आता लिलाव होणार होता त्या अवशेषांचा. तर हे लिलाव आपण भारत सरकारने राजनैतिक दबाव वगैरे आणून रोखला आणि हे अवशेष भारतामध्ये परत आणले. पुढे जाऊया. 9वा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला मेक इन इंडिया 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू झाला, तर कांडला पोर्ट जे गुजरातमध्ये आहे तिथं भारतातील पहिला मेक इन इंडिया 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट जो आहे तो सुरू झालेला आहे. कांडला पोर्ट जे आहे तर भारतातील कांडला जो आहे तो 1965 मध्ये भारतातील हा पहिला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन बनला होता आणि साल 2000 अंतर्गतच्या सेज धोरणांतर्गत स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत हा भारतातील पहिला सेज देखील बनलेला आहे कांडला, लक्षात ठेवायचा आहे. तर तो पहिला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन होता आणि पहिला सेज देखील कांडला होता. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन तो कधी बनला होता, ते 1965 ला बनला होता. तर बघा कांडलाच्या तिथंच कांडला पोर्ट तयार करण्यात आलेला आहे. तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री जे आहे सर्बानंद सोनोवाल तर यांनी गुजरातमधील कांडला येथे दीनदयाळ बंदर प्राधिकरण येथे भारतातील पहिले 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन केलं. कोणत्याही भारतीय बंदरावर हा पहिलाच ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे. तो 10 मेगावॅट योजनेचा भाग आहे. वेगवेगळ्या बंदरावर वेगवेगळं हायड्रोजन प्लांट तयार केले जाणार आहे. त्यापैकी 1 मेगावॅट हायड्रोजन प्लांट जो आहे तर तो इथं बनवला जात आहे कांडला येथे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हे असे प्रकल्प असतात तर यामध्ये हायड्रोजन तयार केला जातो, पण आपण इथं यासाठी जी ऊर्जा वापरतो ती निसर्गातून मिळणारी ऊर्जा वापरतो. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आपण जर बघितलं समुद्री लाटापासून मिळणारी ऊर्जा. तर पुढे जाऊया. 10वा प्रश्न, कोणत्या राज्याने
किंवा केंद्रशासित प्रदेशाने 2025-26 मध्ये डॉक्टर BC रॉय ट्रॉफी जिंकली आहे? तर बघा मित्रांनो, डॉक्टर BC रॉय ट्रॉफी जी आहे ती मणिपूरने जिंकली. मणिपूरने पश्चिम बंगालला हरवलेलं आहे. तर 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मणिपूरने BC रॉय ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. त्यांनी पश्चिम बंगालचा 3-0 असा पराभव जो आहे तो केलेला आहे. आपण जर बघितलं तर ही जी आहे ही एक फुटबॉलची स्पर्धा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. BC रॉय ट्रॉफी कशी संबंधित आहे? फुटबॉलशी संबंधित आहे. 11वा प्रश्न आहे, 350 वर्षात ब्रिटनमध्ये खगोलशास्त्रज्ञ रॉयल म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे? तर ॲस्ट्रोलॉजी रॉयल नावाचे एक पद आहे. ते काय करतं? ते पदावर असणारा व्यक्ती, ब्रिटनमध्ये पद असतं, या पदावर असणारा व्यक्ती जो आहे तो ब्रिटिश राजघराणं जे आहे तर त्यांना जे काही ॲस्ट्रोलॉजी जे आहे खगोलशास्त्रज्ञ जे आपण म्हणूया खगोलशास्त्र जे आहे तर त्या संबंधित माहिती देण्याचं काम करत असतं खगोलशास्त्रज्ञ रॉयल किंवा आपण म्हणूया ॲस्ट्रोलॉजी रॉयल नावाचं पद. आपण जर बघितलं तर या पूर्ण आतापर्यंतच्या 350 वर्षाच्या इतिहासामध्ये जेव्हापासून हे पद तयार झालं तेव्हापासून एकही महिला या पदावर विराजमान झाली नव्हती. आता पहिल्यांदा मिशेल डोहर्टी या पहिल्या ब्रिटनमध्ये खगोलशास्त्रज्ञ रॉयल बनल्या आहे. आपण जर बघितलं तर हे पद 1675 मध्ये निर्माण करण्यात आलं होतं. आता आपण जर बघितलं तर मिशेल डोहर्टी या पहिल्या महिला बनलेल्या आहे या पदावर विराजमान होणाऱ्या. या पदाचा उद्देश आहे की खगोलशास्त्रीय बाबींशी संबंधित ब्रिटिश राजेशाहीला सल्ला देणे आणि अवकाश आणि विज्ञानात सार्वजनिक हितसंबंधाला चालना देणे. 12वा क्वेश्चन आहे, 24 वर्षाच्या अभ्यासानुसार हवामान बदलामुळे वारंवार येणाऱ्या सागरी उष्णतेच्या लाटांमुळे 1998च्या तुलनेत लक्षद्वीप समूहात किती टक्के जिवंत प्रवाळ आच्छादन शिल्लक राहिले आहे? तर प्रवाळ जे आहे मित्रांनो, तर आपण जर बघितलं तर प्रवाळ काय आहे? तर एक प्राणी आहे पोलिप नावाचा आणि एक शेवाळ आहे झुंजातिलिया नावाचं. यांचा एकत्रितपणे हे राहतात, यांना सहसंबंध म्हटलं जातं. तर याला एकत्रितपणे प्रवाळ म्हटलं जातं. मग या प्रवाळापासून ते प्रवाळ एका ठिकाणी राहतात, तिथंच त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या जी काही बॉडी असते त्यावरच त्यांची नवीन जी काही पिढी असते ती येऊन राहत असते. तर त्यांच्यापासून बेटं बनलेले आहे. तर या प्रवाळाचं प्रमाण जे आहे ते 1998च्या तुलनेत लक्षद्वीप येथे 50% कमी झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, 50% घट झालेली आहे 24 वर्षाच्या कालखंडामध्ये. ही घट प्रामुख्याने एल निनो यांच्यामुळे झालेली आहे. 1998, 2000, 2016 या दरम्यान जे काही समुद्राचं तापमान वाढलं उष्णतेच्या लाटामुळे तर त्यामुळे ही घट झालेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद, कारण आपले जवळपास 3.5 लाख सबस्क्रायबर जे आहे तर ते कंप्लीट झालेले आहे. यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं नसेल त्यांनी करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरची नोटिफिकेशन मिळत जाईल. 5 ऑगस्ट 2025 रोजीच्या चालू घडामोडी आपण अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहे व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन. तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन जे आहे ते भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहे. बघा मित्रांनो, त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची जागा घेतलेली आहे. तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन हे 47वे नौदल उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कृष्णा स्वामीनाथन यांची जागा घेतलेली आहे. कितवे आहे ते? 47वे नौदल उपप्रमुख आहे. भारतीय नौदलाची स्थापना जी आहे मित्रांनो तर ती नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. 4 डिसेंबर रोजी नौदलाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली होती, म्हणून नौदल दिन त्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. एक्झॅक्ट वर्ष माहीत नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना जी आहे तर ती केलेली आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं. प्लस भारतीय नौदलाचा जो झेंडा आहे तर त्यामध्ये आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजमुद्रा आहे तर ती तुम्हाला तिथं बघायला मिळेल.
तर आपण जर बघितलं सध्याचे नौदल प्रमुख कोण आहे, दिनेश कुमार त्रिपाठी. तर बघा मित्रांनो, नौदलाचे जे काही आपण म्हणूया जे काही अधिकारी असतात तर त्यांच्यासाठी व्हाईस ॲडमिरल किंवा ॲडमिरल हा जो शब्द आहे तो वापरला होतो. मग व्हाईस ॲडमिरल म्हणजे नौदल उपप्रमुख, ॲडमिरल म्हणजे नौदल प्रमुख. तर दिनेश कुमार त्रिपाठी जे आहे तर ते नौदल प्रमुख आहे. बघा मित्रांनो, रिसेंटली झालेल्या नियुक्त्या सगळ्या बघून घेऊया. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा आहे. रॉचे नवीन प्रमुख जे आहे ते पराग जैन आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंगचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सोहनी राजोला हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव निधी तिवारी आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी आहे. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा आहे. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बनलेले आहे अजित रत्नाकर जोशी. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक जे आहे तर ते आता बदललेले आहे. डॉक्टर मयंक शर्मा हे होते, यांची जागा कोणी घेतलेली आहे संरक्षण खात्याच्या प्रमुख नियंत्रकांची, ते आता आपण पुढे बघणार आहोत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखरन. सीमा सुरक्षा बलाचे नवे महासंचालक आहे अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD आहे DK सुनील. तर बघा दुसरा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि इथं 12th फेल चित्रपटासाठी जर आपण बघितलं तर विक्रांत मेसी या दोघांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेता हे दोघं पण ठरलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर राणी मुखर्जीला मिळालेला आहे. चित्रपट आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. चित्रपट लक्षात ठेवा जवान आणि 12th फेल. त्यानंतर बघा बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड जो आहे तर तो 12th फेलला मिळालेला आहे. त्यानंतर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ डायरेक्टर म्हणजे डायरेक्टरची बेस्ट डेब्यू करत असलेले डायरेक्टरची फिल्म आहे आत्म पॅम्पलेट नावाची फिल्म जी आहे तर ती बेस्ट डेब्यू डायरेक्टर फिल्म ठरलेली आहे. त्याचे डायरेक्टर आहे आशिष अविनाश बेंडे. 12th फेलचे डायरेक्टर आहे विधू विनोद चोप्रा. बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंट ती ठरली आहे रॉकी और रानी की प्रेम कहाणी. याचे डायरेक्टर आहे करण जोहर. बेस्ट चिल्ड्रन फिल्म ठरलेले आहे नाळ 2. नाळ 2 चे डायरेक्टर आहे सुधाकर रेड्डी. तर एवढं तुम्हाला सुधाकर रेड्डी एकांती. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत. अजूनही खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटले तेच मी इथं घेतलेले आहे. बाकी तुम्ही PIBच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. तर 71st नॅशनल अवॉर्ड असं टाका आणि पुढे PIB टाका, त्या वेबसाईटवर सगळी लिस्ट मिळून जाईल. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन अखल कुठे राबवले? तर ऑपरेशन अखलला कुलगाम जम्मू काश्मीरमध्ये अलीकडे राबवण्यात आलेले आहे. या अंतर्गत 2 दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे. 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान ऑपरेशन अखल जे आहे तर ते जम्मू काश्मीरच्या दक्षिण कुलगाम जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे. तर कुलगाम जिल्हा दक्षिण जम्मू काश्मीर. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे. एथेन्स ग्रीक येथे झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये भारतीय महिला कुस्तीगिरांनी किती पदकं जिंकली? तर भारतीय महिला कुस्तीपटूंनी जवळपास 6 पदकं जी आहे तर ती जिंकलेली आहे आणि प्रथम स्थान जे आहे तर या स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे. मग आपण जर बघितलं 6 सुवर्ण पदकामध्ये 6 एकूण पदकांमध्ये 2 सुवर्ण पदकं आहे जी रचना आणि अश्विनी बिश्नोई या दोघींनी जिंकलेली आहे. मग आपण जर बघितलं भारतीय महिला कुस्ती संघ 151 गुणांसह चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय कुस्ती संघाने जिंकलेली महिलांच्या. अमेरिका 142 गुणांसह उपविजेता राहिला तर जपान 113 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. ही स्पर्धा 28 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान एथेन्स ग्रीक मध्ये पार पडलेली आहे. 5वा क्वेश्चन. जगातील सर्वात अनोखा आणि नवीन रक्तगट CRIB रक्तगट पहिल्यांदा कुठे शोधण्यात आला आहे? तर CRIB रक्तगट जो आहे मित्रांनो तो कोलार भारतामध्ये शोधण्यात आलेला आहे.
तर CR आपण जर बघितलं तर हे त्यामध्ये असलेलं जसं की आपण म्हणूया RH अँटीजन, RH ब्लड ग्रुप तुम्हाला माहित असेल RH, ठीक आहे, ज्यांना माहित नसेल त्यांनी राहू द्या. पण CR आपण जर बघितलं त्यातलं अँटीजन किंवा त्यातला घटकाचं नाव आहे, आणि I म्हणजे इंडिया आणि B म्हणजे बँगलोर. तर भारतामधील बँगलोर येथे शोधलेला हा CR एक विशिष्ट अँटीजन असणारा रक्तगट आहे. तर बेंगलोरमध्ये आपण जर बघितलं तर 38 वर्षीय महिला आहे, तर यांच्या शरीरात हा रक्तगट सापडलेला आहे, ज्याला CRIB असं नाव देण्यात आलेलं आहे. CR म्हणजे क्रोमर, म्हणजे विशिष्ट ही रक्तगट प्रणाली आहे. क्रोमर हा एक विशिष्ट प्रकार आहे. आणि IB म्हणजे भारत आणि बँगलोर येथे हा सापडलेला आहे, इंडिया बँगलोर येथे सापडलेला आहे म्हणून IB. तर CRIB नावाचा रक्तगट आपल्या भारतामध्ये बेंगलोरमध्ये कोलार या ठिकाणी सोन्याची खाण होती, कोलार गोल्डफील्ड, KGF मूवी तुम्ही बघितला असेल, तर त्या ठिकाणी हा रक्तगट जो आहे तो सापडलेला आहे. 6वा प्रश्न आहे 2025 मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे. तर संरक्षण लेखा नियंत्रकाचं काम काय असतं? आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स जे असतात मित्रांनो, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे काही आर्थिक व्यवहार केले जातात त्यांच्या मार्फत, तर त्याची देखरेख करण्याचं काम जे आहे ते संरक्षण लेखा नियंत्रक करत असतात. आणि नवीन संरक्षण लेखा नियंत्रक जे आहे ते राजकुमार अरोडा हे बनलेले आहे. राजकुमार अरोडा किंवा अरोडा 1 ऑगस्ट 2025 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. संरक्षण लेखा नियंत्रक हे जे पद आहे, कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स, हा भारतीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एक महत्त्वाचा विभाग आहे. मुख्य कार्य आहे भारतीय संरक्षण दलाचे, जसे की लष्कर, नौदल, हवाई दल यांचे काय करायचे, सर्व आर्थिक बाबी हाताळायच्या. बघा मित्रांनो, आपण 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता राज्यसेवा रिव्हिजन साठी आपण बॅच सुरू करतोय. फी फक्त आपण 499 रुपये ठेवलेली आहे, आणि 499 रुपये फी जी आहे ती 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मग त्यानंतर फी जी आहे ती वाढत जाणार आहे, आणि 15 ऑगस्टच्या आत ऍडमिशन क्लोज सुद्धा होणार आहे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी 11 तारीख सकाळी 10 वाजता रेडी राहायचं आहे. एकदम कमी फीज असेल, फी 555 रुपये तुम्हाला दिसेल तिथं, पण तुम्ही तिथं कुपन कोड टाकून फी मध्ये डिस्काउंट मिळवू शकता. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आज 10 वाजता राज्यसेवा फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन सुरू होऊन जातील, आणि कंबाईन फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन आजच सुरू झालेले आहे. जर जॉईन करायचे असेल तर त्वरा करा. 100 विद्यार्थ्यांना फी मध्ये डिस्काउंट असणार आहे. हे फी तर कमीच आहे. कंबाईन फाउंडेशन बॅचची 2999 प्लस या बॅचचा सिलेबस, प्री मेन्सचा, इंटरव्ह्यू पर्यंतचं गायडन्स, आणि हे कोर्सेस तुम्हाला मिळतील यामध्ये. राज्यसेवेची बॅच 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 18 महिन्याचा कालावधी आहे. 4999 रुपये फी, प्री मेन्स, इंटरव्ह्यू गायडन्स प्लस एवढे कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर विजेता बॅच 1 जी आहे तर ती कंबाईनसाठी आपण सुरू केलेली आहे. विजयश्री बॅच 2 राज्यसेवेसाठी, आणि यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सी मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची सेपरेट बॅच तुम्ही घेऊ शकता. मराठी व्याकरणची 5,500 पेक्षा जास्त PYQ ची बॅच तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये या तुम्हाला डिजिटल नोट्स मिळतील रिव्हिजनसाठी, आणि टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी मिळेल. तर यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या बॅचवर क्लिक करा. सर्वात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल, आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. 7वा प्रश्न आहे, ट्रक चालकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2025 मध्ये कोणता महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला? तर आपणा घर नावाचा उपक्रम जो आहे तो ट्रक चालकांची सुरक्षा आणि सुरक्षता वाढवण्यासाठी आणि त्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. तर सुरक्षा प्लस सुविधा मिळणार आहे. आता काय आहे आपणा घर उपक्रम? तर बघा, ट्रक चालक जे आहे तर त्यांची कधी कधी पुरेशी झोप होत नाही, आणि त्यामुळे खूप सारे काय होतात, अपघात होतात. तर केंद्र सरकार आता त्यांना विश्रांतीसाठी असे घरांसारखं जे आपण जर बघितलं तर ठिकाणं बनवणार आहे. त्या ठिकाणी ट्रक चालक येऊन आपले ट्रक पार्क करून काय करू शकतात, विश्रांती घेऊ शकतात. तिथं त्यांना जेवण वगैरे या सुद्धा सुविधा जी आहे, राहण्याची बरोबरच जेवणाची वगैरे सुविधा जी आहे तर ती सुद्धा मिळणार आहे. आपणा घर नावाचा कार्यक्रम जो आहे तो ट्रक चालकांसाठी इथं सुरू करण्यात आलेला आहे.
जुलै 2025 मध्ये घोषणा करण्यात आली. ऑगस्ट मध्ये त्याची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करण्यात येणार आहे. उद्दिष्ट काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मंत्रालय लक्षात ठेवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. 8वा प्रश्न आहे, तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम करण्यासाठी संचार मित्र योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? तर संचार मित्र योजना जी आहे तर ती दूरसंचार विभाग जो आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी संचार मित्र नावाची योजना सुरू केलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर संचार मित्र योजना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी केलेली आहे. भारत सरकारचा विभाग आहे हा उपक्रम जो आहे तर तो काय असणार आहे, तर युवा शक्तीला डिजिटल सक्षमीकरण आणि सामाजिक कनेक्टिव्हिटीच्या उत्प्रेरक म्हणून सहभागी करून घेणे हा या पाठीमाग उद्देश. साध्या सोप्या शब्दात समजून सांगतो, जे विद्यार्थी तांत्रिक संस्थांमध्ये शिक्षण घेते, इंजिनिअरिंग, BSc, BCS, BCA असं जे शिक्षण घेत आहे तर त्यांची नियुक्ती संचार मित्र म्हणून केले जाणार आहे आणि ते तळागाळात जाऊन डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, दूरसंचार संबंधित जागरूकता वाढवणार आहे. सिंपल. पुढे जाऊया. ऑगस्ट 2025 मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन जे संचालक बनलेले आहे ते बनलेले आहे डॉक्टर एस उन्नीकृष्णन. सॉरी, आय थिंक डॉक्टर ए राजराजन आहे, कारण पहिले होते डॉक्टर एस उन्नीकृष्णन, त्यांची जागा जी आहे ती डॉक्टर ए राजराजन यांनी घेतलेली आहे. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक जे आहे तर ते डॉक्टर ए राजराजन बनलेले, उन्नीकृष्णन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर बरोबर 1 ऑगस्ट 2025 पासून ए राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी 31 जुलै रोजी निवृत्त झालेले डॉक्टर उन्नीकृष्णन नायर यांची जागा घेतलेली आहे. विक्रम साराभाई स्पेस स्टेशन जे आहे तर ते 1962 मध्ये तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणून त्याची स्थापना झाली होती. आता ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. 21 नोव्हेंबर 1963 ला स्थापना झाली होती. या केंद्राची स्थापनेची सुरुवात जी आहे तर 1962 मध्ये करण्यात आली होती, पण स्थापना ऍक्च्युली 21 नोव्हेंबर 1963 मध्ये झालेली आहे. इस्रोच्या अंतर्गत चालवलं जातं. तिरुवनंतपुरम केरळमध्ये आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर. जैवविविधतेच्या रक्षणासाठी कंबोडियाने भारतातील कोणत्या राज्याचे हरिगिला आर्मी संवर्धन मॉडेल स्वीकारले आहे? तर हरिगिला आर्मी आसाममध्ये एक महिलांचा गट आहे जो इथं तुम्हाला हा पक्षी दिसतो, या पक्षाच्या संवर्धनासाठी काम करतो. तर पक्षाचं नाव आहे ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क. तर ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क जो आहे हा मोठ्या चोचेचा जो काही पक्षी आहे तर याच्या संरक्षणासाठी आसाममधील महिला ज्या आहे ते प्रयत्न करतात. त्यांनी एक संघटना उभा केलेली आहे हरिगिला आर्मी नावाची. तर सेम मॉडेल जे आहे जैवविविधतेच्या रक्षणासाठी कंबोडिया स्वीकारत आहे. तर बघा मित्रांनो, जैवविविधते संवर्धनासाठी कंबोडियाने हरिगिला आर्मीचे जे काही संवर्धन मॉडेल स्वीकारलेलं आहे. हरिगिला आर्मी जी आहे तर ती आसाममधील महिलांच्या नेतृत्वाखाली एक संवर्धन चळवळ आहे. हे काय करतात तर धोक्यात असलेल्या ग्रेट ॲडज्युटंट स्टॉकचं संरक्षण करतात. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 100% परीक्षेमध्ये विचारला जाणार प्रश्न. 100%, 101% गॅरंटी मी तुम्हाला देतो हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो नितीन गडकरीजी यांना मिळालेला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात 43वा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार दिला जातो. आपण जर बघितलं तर राष्ट्राच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो, मग तो नितीन गडकरीजी यांना मिळालेला आहे. 12वा प्रश्न आहे, गौरी सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर गौरी सण जो आहे तर तो भिल्ल समुदायाद्वारे साजरा केला जातो. यामध्ये जे काही गौरी आपल्याकडे जसं गौरी बसवल्या जातात तर तशाच प्रकारे एक सण आहे राजस्थानमध्ये. तिथं काय केलं जातं तर तिथं डान्स केला जातो. हे जे काही पुतळे वगैरे बनवून त्यांचा डान्स जो आहे तर तो केला जातो. 40 दिवसांचा हा सण आहे गौरी सण, लक्षात ठेवायचा आहे. तर आपण जर बघितलं श्रावण आणि भाद्रपद जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये हा साजरा केला जातो भिल्ल समुदायामार्फत. तर मेवाडचा जो काही भाग आहे राजस्थानमध्ये तिथं हा सेलिब्रेट केला जातो, ज्याला राय नृत्य असंही म्हटलं तर एक लोकनृत्य आहे. 40 दिवस हे चालतं. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 ऑगस्ट 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया मग आजचं सेशन 6 ऑगस्ट 2025चं लेक्चर. बघा, पहिला क्वेश्चन क्रिकेट प्रेमींसाठी. ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स 2025चं विजेतेपद जिंकलं आहे? तर जी काही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द लेजंड्स जी आहे तर ती जिंकलेली आहे दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने. तर बघा मित्रांनो, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि ही जी चॅम्पियनशिप जी आहे ती जिंकलेली आहे. जे रिटायर्ड प्लेयर आहे तर त्यांची ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. भारताची मॅच पाकिस्तान सोबत होणार होती, पण भारताने काय केलेलं आहे तर पाकिस्तान सोबत खेळण्याला नकार दिला आणि पाकिस्तानला काय देऊन टाकला, बाय देऊन टाकला. म्हणजे पाकिस्तान सेमीफायनल मधून डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचला आणि तिथं साऊथ आफ्रिकाने पाकिस्तानचा पराभव जो आहे तो केलेला आहे. तर अंतिम सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने पाकिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केलेला आहे. आपण जर बघितलं 2 ऑगस्ट 2025 रोजी एजबॅस्टन बर्मिंगहॅम या ठिकाणी हा सामना खेळवण्यात आला होता. तर यामध्ये जे काही दिग्गज निवृत्त खेळाडू जे आहेत तर ते सहभाग घेतात या चॅम्पियनशिप मध्ये. तर ही चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकलेली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने अलीकडेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा जिंकलेली आहे, WTC सुद्धा जिंकलेली आहे. त्यांचा कर्णधार कोण होता तर टेम्बा बौमा हा त्यांचा कर्णधार होता. बघा, क्रीडाविषयक घडामोडीवर प्रश्न आहे तर क्रीडाविषयक घडामोडी बघून घेऊया. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे तर मनू भाकर नेमबाजीसाठी, डी गुकेश बुद्धिबळासाठी, हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक या प्रकारासाठी त्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. आपण पुरस्कार विजेते आणि त्यांचे प्रकार सुद्धा बघितले, खेळ सुद्धा बघितलेले आहे. मियामी ओपन चॅम्पियनशिप महिला एकेरीचं विजेतेपद अरिना सबलंकाने जिंकलं. पुरुष एकेरीचं विजेतेपद जेकब मेन्सिकने जिंकलेलं आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 जे आहे ते हरियाणाने जिंकलेले आहे. 34 सुवर्ण पदक, 39 रौप्य पदक आणि 31 कांस्य पदकांसह 104 पदकं त्यांनी जिंकलेली आहे. महिला प्रीमियर लीग WPL जे आहे ते मुंबई इंडियन्सने आणि IPL जे आहे ते बँगलोरने जिंकलेलं आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव केला आणि IPL मध्ये बँगलोरने पंजाबचा पराभव केलेला आहे. 41वा स्पॅनिश सुपर कप जो आहे तो FC बार्सिलोनाने जिंकला. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 भारतीय सेनेने जिंकलेले आहे. खो खो विश्वचषक पुरुष आणि महिला दोन्ही कॅटेगरीमध्ये भारताने जिंकला. उपविजेता दोन्हीकडे नेपाळ राहिलेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. ऑगस्ट 2025 मध्ये संरक्षण मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर संरक्षण मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून डॉक्टर मयंक शर्मा यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. तर 1 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करणार आहे संरक्षण विभागामध्ये. तर आपण जर बघितलं तर संरक्षण मंत्रालयातील एक महत्त्वाचं पद आहे. हे पद संरक्षण वित्त विभागाचे प्रमुख आहे आणि संरक्षण मंत्र्यांना आर्थिक बाबीवर थेट सल्ला देतात. तर जे काही मयंक शर्मा आहे तर ते संरक्षण विभागाचे आर्थिक सल्लागार बनलेले आहे. ते संरक्षण मंत्र्यांना सुद्धा आर्थिक सल्ला देणार आहे आर्थिक बाबतीत. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे. ऑगस्ट 2025 मध्ये भारताला कोणत्या देशाकडून 16वे आणि शेवटचे एअरबस C295MW लष्करी वाहतूक विमान मिळालं आहे? तर बघा मित्रांनो, C295MW विमान एअरबस नावाची कंपनी बनवते. कोणती कंपनी बनवते? एअरबस नावाची कंपनी. आणि ही कंपनी कोणत्या देशाची आहे? स्पेनची आहे. तर स्पेन आणि भारतामध्ये एकूण 56 विमानांसाठी करार झालेला आहे. किती? 56. सर काय बोलताय? 16वं विमान आहे जे भारताला अलीकडे मिळालेले आहे, पुढे शेवटचं पण दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, स्पेन कडून भारताला C295MW नावाचं विमान जे आहे तर ते 16वं आणि शेवटचं विमान मिळालेलं आहे स्पेन कडून. हे बरोबर आहे, कारण 40 विमानं जे आहे तर ते भारतातच बनवली जाणार आहे. स्पेन कडून बनून भारताला 16 विमानं भेटणार होती आणि भारतामध्ये गुजरातमध्ये 40 विमानं जी आहे ती टाटा कंपनी बनवणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता याचबरोबर अजून या क्वेश्चनशी संबंधित काय माहिती असणं गरजेचं आहे? तर स्पेनच्या एअरबस नावाच्या कंपनीकडून आपण हे विमान घेतलं, पण हे विमान कोणत्या विमानाची जागा घेणार आहे? तर आपण जर बघितलं तर हे विमान
AVRO 748 या विमानाची जागा ते घेणार आहे. तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं तर एअरबस सोबत 56 विमानांसाठी आपण करार जो आहे तर तो केलेला आहे एअरबस कंपनी सोबत. 2021 मध्ये हा करार जो आहे तो झालेला आहे. आपण जर बघितलं 16 विमानं स्पेनमध्ये तयार केली जाणार आहे. 40 विमानं गुजरातमधील वडोदरा शहरात टाटा ॲडव्हान्स सिस्टमद्वारे तयार केली जाणार आहे. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन. ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती फर्नांडिस रोमुआल्डेज मार्केस ज्युनियर 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर आपण जर बघितलं तर फर्नांडिस रोमुआल्डेज मार्कोस जे आहे तर ते फिलिपिन्सचे कोण आहे? राष्ट्रपती आहे. आपण जर बघितलं ते भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आले होते. बघा मित्रांनो 4 ते 8 ऑगस्ट म्हणजे सध्या पण ते दौऱ्यावर आलेले आहे. आले होते म्हणण्यापेक्षा आलेले आहे असं म्हणणं योग्य राहील. त्यांच्यासोबत बघा एखादा राष्ट्रपती जर असेल किंवा पंतप्रधान असेल आणि त्याच्यासोबत त्याची वाईफ जर असेल तर वाईफला फर्स्ट लेडी म्हटलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण राष्ट्रपती मोस्टली राष्ट्रपतीच लक्षात ठेवा. राष्ट्रपती जे आहे ते देशाचे प्रथम नागरिक असतात. तर मग त्यांच्या बायकोला प्रथम महिला असं म्हटलं जातं, फर्स्ट लेडी म्हटलं जातं. तर त्यांच्यासोबत त्यांची फर्स्ट लेडी जी आहे लुईस अरानेटा मार्कोस हे या सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहे. त्यांच्यासोबत फिलिपिन्सचे अनेक मंत्री सुद्धा भारतामध्ये 5 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहे. या दौऱ्याचा उद्देश संरक्षण, सागरी संरक्षण, ठीक आहे, त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये भारत आणि फिलिपिन्समध्ये सहकार्य अधिक मजबूत करणे हे आहे. भारत आणि फिलिपिन्सला दोघांना पण चायनाला सामोरे जायचं आहे आणि मग त्यामुळे संरक्षणामध्ये दोन्ही देश एकत्र येणं ही काय आपण म्हणूया की नवी बाब नाहीये. यापूर्वीही भारत आणि फिलिपिन्समध्ये संरक्षण विषयक करार झालेले आहे. फिलिपिन्सने भारताकडून काय विकत घेतलेले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिला आहे आणि चलन फिलिपिन्स पेसो हे आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. अमेरिकेचा ब्लॉक 2 ब्लूबर्ड कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रो कोणत्या रॉकेटचा वापर करेल? अमेरिकेचा एक उपग्रह आपल्याकडे प्रक्षेपित करण्यासाठी आलेला आहे ब्लॉक 2 ब्लूबर्ड कम्युनिकेशन उपग्रह. तर हा उपग्रह खूप वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह आहे. हा एकदा अवकाशामध्ये प्रक्षेपित केला तर समजून घ्या की एखादा अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये तो तिथून आपल्यासोबत फोनवर बोलू शकतो. अशा प्रकारचा हा उपग्रह आहे ब्लॉक 2 ब्लूबर्ड कम्युनिकेशन उपग्रह आणि त्याला इस्रो प्रक्षेपित करणार आहे. आणि त्यासाठी ते GSLV MK3 किंवा याला LVM3 या रॉकेटने या नावाने देखील ओळखलं जातं. तर हे जे रॉकेट आहे GSLV MK3 किंवा LVM3 किंवा याला बाहुबली म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे रॉकेटने हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. GSLV चा फुल फॉर्म काय आहे तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल आणि LVM3 म्हणजे लॉन्चिंग व्हेइकल मार्क 3. आपण ब्लॉक 2 ब्लूबर्ड कम्युनिकेशन सॅटेलाइट प्रक्षेपित करणार आहोत जो अमेरिकेचा आहे. अमेरिकेतील AST स्पेस मोबाईलने तो विकसित केलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे तर त्यामुळे आपण जर बघितलं क्रांतिकारी तंत्रज्ञान त्यामध्ये आहे. व्यक्तींना अंतराळातून स्मार्टफोन वापरून कॉल करता येणार आहे. आपण जर बघितलं तर LVM3 म्हणजे GSLV मार्क 3 चा वापर इस्रो हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी करणार आहे आणि हा उपग्रह आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न. कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहीम श्रेणीमध्ये पाटा सुवर्ण पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर बघा मित्रांनो केरळ राज्याने किंवा केरळ राज्याच्या पर्यटन विभागाने सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा सुवर्ण पदक जो काही पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. पाटामध्ये P फॉर पॅसिफिक, A फॉर एशिया, T फॉर टुरिझम, ठीक आहे, तर A फॉर असोसिएशन आहे पुढे जाऊती बहुतेक बरोबर. तर पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन, टुरिझम नाही ट्रॅव्हल असोसिएशन. तर पाटा म्हणजे काय पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. तर ही संस्था जी आहे ती पर्यटन विषयक पुरस्कार जे आहे ती देण्याचं काम करते कारण याच्या नावातच ट्रॅव्हल आहे. तर पर्यटन विषयक कोण चांगल्या ऍड वगैरे करतं त्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो आणि त्याबाबतचा सुवर्ण पुरस्कार जो आहे तर तो केरळच्या पर्यटन विभागाला मिळालेला आहे. तर केरळने हा पुरस्कार जिंकलेला लक्षात ठेवा. त्यांनी जे काही त्यांचं पर्यटनाची जी काही ऍड केलेली आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. तिरुअनंतपुरम राजधानी आहे. पिनाराई विजयन मुख्यमंत्री आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे.
लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या 9 जागा केरळमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 140 विधानसभेच्या जागा केरळमध्ये आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर विजयश्री रिव्हिजन बॅच 3 राज्यसेवेसाठी सुरू होणार आहे. 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता हिचे ऍडमिशन सुरू होणार आहे. फी फक्त असणारी पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी 499 रुपये. आतापासून आपण का सांगतोय, कारण मित्रांनो फी जी असणारी ही फक्त पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. 499 ही फी पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. त्यामुळे आतापासून आपण ह्या गोष्टी सांगत आहोत, म्हणजे तुम्हाला या 500 विद्यार्थ्यांमध्ये येता येईल. त्याचबरोबर जर बघितलं MPSC राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2026 साठी आपण सुरू केलेली आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच 4 जी आहे ती कंबाईन साठी सुरू करण्यात आलेली आहे. कालेचे डेमो लेक्चर झालेले आज सुद्धा दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता डेमो लेक्चर असेल ते बघायला विसरू नका. कंबाईन साठी प्रिलिम साठी विजेता बॅच 1, विजयश्री बॅच 2 जी आहे राज्यसेवा प्रिलिम साठी आणि ग्रुप सी मेन साठी यशोदय बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे मित्रांनो अभ्यास मित्राचा. यामध्ये जे काही नोट्स आहेत ते डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला रिव्हिजन साठी मिळणार आहे. आणि यशस्वी नावाची टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी आपण सुरू केलेली आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये ज्या काही बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट मिळू शकता. यासाठी तुम्हाला बॅचवर सिलेक्ट करायची, बॅचवर क्लिक करायचंय, सगळ्यात शेवटी यायचंय हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाकायचंय आणि अप्लाय करायचंय. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया 7वा क्वेश्चन बघूया आजच्या सेशनचा. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्यात 7,678 मुलांना शोषण आणि धोकादायक परिस्थितीतून वाचवण्यासाठी ऑपरेशन मुस्कान 11 नावाची 1 महिनाभराची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे किंवा आली होती? कारण मित्रांनो आपण काय केलेलं आहे, आपण म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये ऑपरेशन मुस्कान 11 नावाची मोहीम सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत 7,678 जे काही मुलं आहे, लहान लहान मुलं, तर त्यांची सुटका जी आहे ती धोकादायक परिस्थितीमधून करण्यात आलेली आहे. त्यांना वाचवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून वेगवेगळे कामं जे आहे ते करून घेतली जात होती. कोणाकडून भीक वगैरे मागायचं काम करून घेतलं जात होतं. या 7,678 मुलांपैकी आपण जर बघितलं तर 7,149 मुले आणि 529 मुली आहे. त्याचबरोबर 3,787 मुलं तेलंगणा राज्याबाहेरची आहे आणि 3,783 मुलं जी आहेत ते नेपाळ मधले आहे. तर देशभरातील असे जे मुलं आहेत तेलंगणामध्ये आणून त्यांच्याकडून काम वगैरे करून घेतलं जात होतं. जे ऑलरेडी बेपत्ता झालेले होते, घरच्यांनी ते मिसिंग म्हणून कंप्लेंट लिहिली होती, बालमजुरीत अडकलेले होते, शोषणाला तोंड देणारे ही जी मुलं होती त्यांची सुटका करण्यात आलेली आहे ऑपरेशन मुस्कान 11 मार्फत. याबद्दल तेलंगणा पोलिसांचं सगळ्यांनी काय करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. ऑगस्ट 2025 मध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि भूपेंद्र यादव यांनी कोणत्या ठिकाणी थीम आधारित मातृवन उपक्रम सुरू केला? तर थीम आधारित मातृवन उपक्रम जो आहे तो गुरुग्राम हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, भारत सरकारने एक पेड माँ के नाम कार्यक्रमाअंतर्गत मातृवन उपक्रमाची औपचारिकपणे सुरुवात केलेली आहे. तर एक पेड माँ के नाम, आईच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्यामधून आपल्याला जंगल जे आहे तर ते तयार करायचं आहे, अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. हरियाणातील गुरुग्राम येथे वन महोत्सवानिमित्ताने या उपक्रमाचं काय करण्यात आलं होतं, आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे गुरुग्राम हरियाणापासून. मातृवन योजनेअंतर्गत गुरुग्राम ते फरीदाबाद रोडवर अरवली पर्वत रांगेमध्ये 750 एकर जमिनीवर काय केलं जाणार आहे, तर वन विकसित केलं जाणार आहे. भूपेंद्र यादव कोण आहे, तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आहे. मनोहरलाल खट्टर कोण आहे, तर गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि वीज मंत्री आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. 2027 मध्ये कॉमनवेल्थ युथ गेम्स कोणता देश आयोजित करेल? तर 2027 मध्ये कॉमनवेल्थ युथ गेम्स जे आहे ते माल्टा देश आयोजित करणार आहे. तर बघा मित्रांनो, कॉमनवेल्थ युथ गेम्सची ही कितवी आवृत्ती आहे, तर 8वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवायची आहे. यामध्ये 1000हून जास्त खेळाडू सहभाग घेणारे पहिली आवृत्ती एडिनबर्ग स्कॉटलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. 14 ते 18 वयोगटातील 1000 खेळाडू असणार आहे 74 देशांचे. आता बघा, राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ नावाचा जो काही ग्रुप आहे, तर यामध्ये जे देश येतात ते सगळ्या देशांवर एकेकाळी इंग्लंडचं राज्य होतं. असे हे देश आहे, अशा देशांचा हा ग्रुप आहे. पुढे जाऊया 10वा प्रश्न. ऑगस्ट 2025 मध्ये इस्रोने ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन मिशन
होप मिशन कुठे सुरू केलं आहे, जे चंद्र आणि मंगळावर संभाव्य जीवनाचं अनुकरण करेल? तर बघा मित्रांनो, मंगळ आणि चंद्र यावर समजून घ्या की कशा प्रकारचं वातावरण आहे. तर त्या प्रकारचं वातावरण आताच आपल्या तिथं निर्माण केलं जाईल प्रयोगशाळेमध्ये, आणि त्या प्रकारच्या प्रयोगाला किंवा त्या उपक्रमाला होप मिशन असं नाव देण्यात आलेलं आहे. ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन मिशन असं नाव देण्यात आलेलं आहे. स्तोकार लडाख व्हॅलीमध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा जी आहे ती स्थापन केली जात आहे. आपण जर बघितलं तर याचं लॉन्च जे आहे ते 1 ऑगस्ट 2025 मध्ये करण्यात आलेलं. या प्रयोगशाळेचं उद्घाटन 31 जुलै 2025 ला झालेलं आहे. ठिकाण आहे स्तोकार व्हॅली, लडाख. होप मिशनचा फुल फॉर्म काय? ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन मिशन. आपण जर बघितलं तर इस्रो आणि बेंगलोरमध्ये असणारी प्रोटो प्लॅनेट नावाच्या संस्था मिळून या मिशनची अंमलबजावणी करत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश भविष्यातील मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी आतापासून तयारी करणं हा याचा उद्देश आहे. 11वा प्रश्न आहे, द राईज ऑफ द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर द राईज ऑफ द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी या पुस्तकाचे लेखक आहे आर कौशिक. कोण आहे? आर कौशिक. तर आर कौशिक यांनी रोहित शर्माचं चरित्र लिहिलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण आत्मचरित्र व्यक्ती स्वतःचं लिहित असतो, तर चरित्र रोहित शर्माच कोणी लिहिलेलं आहे? द राईज ऑफ द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी आर कौशिक यांनी लिहिलेलं आहे. तर रोहित शर्माचं जे काही कारकीर्द आहे त्याची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय फुटबॉल संघाचे जे काही प्रशिक्षक बनलेले आहे वरिष्ठ संघाचे, ते बनलेले आहे खालिद जमील. तर बघा लक्षात ठेवा, खालिद जमील जे आहे ते फुटबॉल संघाचे आपले प्रशिक्षक बनलेले आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली करत असाल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. आज आपण 7 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथं बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये झालेला पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक मॅग्नस कार्लसन. आता मॅग्नस कार्लसनची एक टीम आहे, तर त्यांनी हा विश्वचषक जो आहे पहिला ई स्पोर्ट्स बुद्धिबळ विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे, आणि त्याच्या टीमचं नाव होतं टीम लिक्विड. तर टीम लिक्विड तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. नॉर्वेजियन ग्रँडमास्टर आहे मॅग्नस कार्लसन. आपण जर बघितलं तर चेसच्या खूप मोठ्या स्पर्धा याने जिंकलेल्या आहे. विश्वनाथन आनंदला सुद्धा या मॅग्नस कार्लसनने हरवलं होतं. तर त्याची टीम जी आहे टीम लिक्विड, तर तिने अंतिम फेरीमध्ये टीम फाल्कनचा पराभव केलेला आहे. तर अलीरेझा फिरोजा यांच्या त्यांनी टीम फाल्कनचा पराभव केला होता फायनलमध्ये. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी या स्पर्धेमध्ये 4थ्या स्थानावर राहिलेला आहे. तर बघा मित्रांनो, जे काही ई स्पोर्ट्स गेम आहे तर ते सौदी अरेबियामध्ये त्याचं आयोजन जे आहे ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये जे काही BGMI PUBG वगैरे जे गेम आहे तर ते सुद्धा आयोजित करण्यात आले होते सौदी अरेबियामध्ये. तर बरेचसे ई स्पोर्ट जे आहे ऑनलाईन जे काही गेम वगैरे खेळले जातात तर ते सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी 29 ते 1 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते. तर ई स्पोर्टचं आयोजन कुठं झालेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे जाऊया, बुद्धिबळाविषयी प्रश्न होता, मग बुद्धिबळाविषयी महत्त्वाच्या घडामोडी इथं बघूया. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोणी? दिव्या देशमुख. तिने कुणाला हरवलं? कोनेरू हम्पीला. नॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव कोणी केला? डी गुकेशने. सुपर बेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद कोणी जिंकले? आर प्रज्ञानंदने. 86वा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर तामिळनाडूचा LR श्रीहरी. त्यानंतर जर बघितलं शरिया कायद्याच्या चिंतेमुळे तालिबानने कोणत्या देशामध्ये बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे? तर अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की बुद्धिबळ हा जुगार सारखा खेळ आहे आणि त्यामुळे शरिया कायद्याचं उल्लंघन होतं. टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळाचा किताब कोणी जिंकला? तर आर प्रज्ञानंदने. 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे यजमानपद कोणाकडे आहे? तर भारताकडे.
महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025 कोणी जिंकली? कोनेरू हम्पीने. तर आपण जर बघितलं तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक दिव्या देशमुखने जिंकला आणि महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती कोनेरू हम्पीने जिंकलेली आहे. सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता कोण आहे? तर डी गुकेश, त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा जी आहे तर टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्सचा किताब कोणी जिंकला? तर मॅग्नस कार्लसनने. आणि कोणत्या बुद्धिबळ पटूची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली? तर तो आहे डी गुकेश. दुसरा क्वेश्चन आपण इथे बघूया मित्रांनो. दुसरे संयुक्त राष्ट्र अन्न प्रणाली शिखर परिषद स्टॉकटेक 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर युनायटेड नेशन फूड सिस्टम्स समिट जे आहे स्टॉकटेक या नावाचं, युनायटेड नेशन फूड सिस्टम समिट स्टॉकटेक या नावाचं जे आहे तर ते इथिओपियामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं यजमानपद म्हणजे आयोजन 2 देश करणार आहे, इथिओपिया आणि इटली. पण सुरुवातीला इथिओपियामध्ये याचं आयोजन जे आहे ते आता करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊन अजून काही महिन्यांनी याचं आयोजन जे आहे ते इटलीमध्ये करण्यात येईल. पण आता सध्या कुठे करण्यात आलेलं आहे? तर अदिस अबाबा इथिओपियामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही दुसरी संयुक्त राष्ट्र अन्न प्रणाली शिखर परिषद आहे जिला स्टॉकटेक या नावाने ओळखलं जातं. पहिली परिषद जी आहे फर्स्ट ती इटलीमध्येच आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी आता पहिल्यांदा इथिओपियामध्ये तिचं आयोजन होईल, कालांतराने इटलीमध्ये आयोजन केलं जाणार आहे. तर रिसेंटलीचं आयोजन जे आहे ते अदिस अबिबा इथिओपियामध्ये करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली ती इथं दिलेली आहे. फक्त ही परिषद कशासाठी आयोजित करण्यात येते? अन्न प्रणालीतील बदलांना गती देणे, प्रगतीचा आढावा घेणे, जबाबदारी मजबूत करणे आणि परिवर्तनकारी कृतींसाठी गुंतवणूक एकत्रित करणे हे हिचं उद्दिष्ट आहे. तर अन्नाशी संबंधित फूडशी संबंधित ही परिषद आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तिसरा क्वेश्चन मात्र आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ऑगस्ट 2025 मध्ये आशिया रग्बी अंडर 27 चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणता देश करत आहे? तर रग्बी नावाचा खेळ तुम्हाला माहित असेल, जो मोस्टली युरोपियन देशांमध्ये फेमस आहे. तर रग्बी अंडर 27 चॅम्पियनशिप जी आहे तर ती अलीकडे 2025 मध्ये आयोजित होणार आहे राजगीर बिहारमध्ये. तर पहिली ही अंडर 20 आशियाई रग्बी 7 चॅम्पियनशिप आहे जी 2025 मध्ये 9 आणि 10 ऑगस्ट रोजी बिहारमधील राजगीर या ठिकाणी तिचं आयोजन केलं जाणार आहे. 12 संघ सहभागी होणार आहे, ज्यामध्ये 8 पुरुष आणि 8 महिलांचे संघ जे आहे 12 देशांचे सहभागी होणार आहे. तर काही देशांचे पुरुष संघ आहे, काही देशांचे महिलांचे संघ आहे, काही देशांचे पुरुष आणि महिला दोघांचेही संघ आहे, ज्यामध्ये भारत, हाँगकाँग, चीन, UAE, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया यासारख्या देशांचे संघ सामील होणार आहे. या स्पर्धेचा शुभंकर अशोक आहे. अशोक काय तर एक ससा आहे, चपळ ससा. इथे तुम्ही बघू शकता अशोकाला. तर अशोक हा या स्पर्धेचा काय आहे? शुभंकर आहे. तर अंडर 20 रग्बी स्पर्धा राजगीर बिहारमध्ये आयोजित केली जाणार आहे. चौथा क्वेश्चन, भारतीय लष्कराने कोणत्या कंपनीसोबत 223.95 कोटी रुपयांच्या 212 प्रगत 50 टन वजनाच्या टँक ट्रान्सपोर्टर ट्रेलर्सच्या खरेदीचा करार केलेला आहे? तर जे काही रणगाड्या असतात, टँक्स असतात, तर त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रान्सपोर्टर ट्रेलर म्हणजे समजून घ्या की मोठी ट्रक जी असते, तर अशा 212 ट्रक खरेदी करण्यासाठी 212 ट्रक खरेदी करण्यासाठी 223.95 कोटीचा करार जो आहे तो कोणासोबत करण्यात आलेला आहे? तर तो ॲक्सिस कॅडेट्स एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर भारतीय लष्कराने ॲक्सिस कॅडेट्स एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत 223.95 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. या कराराअंतर्गत 50 टन वजनाचे 212 अत्याधुनिक टँक ट्रान्सपोर्टर ट्रेलर खरेदी केले जाणार आहे इंडियन आर्मीच्या माध्यमातून. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीविषयक गरजांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने अन्नदाता सुखी भाव योजना लागू केली आहे? तर अन्नदाता सुखी भाव योजना जी आहे मित्रांनो, तर ती आंध्र प्रदेश सरकारने लागू केलेली आहे.
आंध्र प्रदेश सरकारने कोणती योजना लागू केली? तर अन्नदाता सुखीभाव योजना. बघा मित्रांनो, ही योजना जी आहे तर ती कशी योजना आहे? तर तुम्हाला माहित असेल केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत 6,000 रुपये वर्षातून 3 टप्प्यामध्ये 2,000 अशा टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. सेम तशाच प्रकारची योजना जी आहे ती आंध्र प्रदेश सरकारने लॉन्च केलेली आहे, जिचं नाव ठेवलेलं आहे अन्नदाता सुखी भावा योजना. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सुद्धा या प्रकारची योजना सुरू केलेली आहे. तर त्या योजनेचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे जाऊया. बघा, आंध्र प्रदेशमध्ये या योजनेचा लाभ 46,85,838 शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेने पहिली अशीच एक योजना होती मागच्या सरकारची, YSR रायथू भरोसा योजना. तर तिची जागा या योजनेने घेतलेली आहे, अन्नदाता सुखी भावा पीएम किसान योजना. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशने ही योजना सुरू केली. आंध्र प्रदेश बाबत माहिती घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली. अमरावती राजधानी आहे. एन चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री आहे. एस अब्दुल नजीर राज्यपाल आहेत. तेलुगू ही मुख्य भाषा आहे. 25 जागा लोकसभेच्या, राज्यसभेच्या 11 जागा आणि विधानसभेच्या 175 जागा आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 6वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये जॅग्वार लँड रोव्हरचे पहिले भारतीय सीईओ कोण बनले? तर जॅग्वार लँड रोव्हरचे पहिले भारतीय सीईओ PB बालाजी हे बनले आहे. तर जॅग्वार लँड रोव्हर तुम्ही ब्रँडची गाडी बघितली असेल, त्याचा मालक कोण आहे? तर टाटा आहे. पण लक्झरियस गाड्या ज्या आहेत ते लँड रोव्हरच्या आपल्याला बघायला मिळतात. तर PB बालाजी जे आहे तर ते लँड रोव्हरचे नवीन सीईओ बनलेले आहे. तर टाटा मोटर्सचा लक्झरियस ऑटोमोबाईल युनिट जो आहे जॅग्वार लँड रोव्हर, ज्याला JLR म्हणून ओळखलं जातं, तर त्याचे PB बालाजी हे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहे, सीईओ बनले आहे, जे ॲड्रियन मर्डलची जागा घेणार आहे. ॲड्रियन मर्डलची ती जागा घेतील. जॅग्वार लँड रोव्हर हा जो काही कंपनी आहे तर ती 18 जानेवारी 2008 मध्ये सुरू करण्यात आली होती. व्हिटली कॉव्हेंट्री युनायटेड किंगडम मध्ये ह्याचं मुख्यालय आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण फक्त 499 रुपये फी मध्ये 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता विजयश्री रिव्हिजन बॅच नावाची एक बॅच सुरू करत आहोत. या बॅच मध्ये या फी मध्ये ऍडमिशन फक्त पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच दिलं जाणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पुढे जाऊया. राज्यसेवा 2026 साठी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार फाउंडेशन बॅच 1 सुरू केली आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच 4.0 आपण सुरू केलेली आहे. तर या 2 बॅचेस ज्या आहेत आपण लॉन्च केलेला आहे फाउंडेशन बॅच. त्याचबरोबर कंबाईन साठी विजेता बॅच 1 पूर्व परीक्षेसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2, यशोदय बॅच कालच ग्रुप सी चा रिझल्ट लागला तर ग्रुप सी मेन साठी यशोदय बॅच आपण सुरू केलेली आहे. 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 21,000 प्लस PYQ तुमच्याकडून तुम्हाला इथं शिकवले जाणार आहे स्पष्टीकरणासह. त्याचबरोबर या नोट्स तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. ही टेस्ट सिरीज अभ्यासमित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. मित्रांनो, अभ्यासमित्रचं ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचे. त्यामध्ये सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे. डिस्काउंट कसं मिळवायचं? तर सर्वप्रथम तुम्हाला बॅच सिलेक्ट करायची आहे. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचवर सगळ्यात शेवटी यायचं आहे. तिथं ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, त्यावर क्लिक करा. तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका. अप्लायवर क्लिक करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन बघूया. 7वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये फॉर्म्युला 1 मोटर रेस हंगेरियन ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर हंगेरियन ग्रँड प्रिक्स 2025 जी आहे मित्रांनो लँडो नॉरिसने जिंकलेली आहे. तर मॅक्लेरियन ब्रँडची तो गाडी चालवतो लँडो नॉरिस, आणि त्याने कोणाचा पराभव केलेला आहे? तर त्याने पराभव केलेला आहे ऑस्कर पियास्त्रीचा. कोणाचा पराभव केलेला आहे? ऑस्कर पियास्त्रीचा. तर हंगेरियन ग्रँड प्रिक्स लँडो नॉरिसने जिंकली. 3 ऑगस्ट 2025 ला ही स्पर्धा हंगेरीमध्ये झाली होती. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात भारताचं जगात स्थान काय आहे? तर अवयवदानामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे USA, दुसऱ्या क्रमांकावर आहे चायना, तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत. तर भारताचं स्थान 3रं आहे. अवयवदानाची संख्या 2013 मध्ये आणि अवयव प्रत्यारोपणाची संख्या 2013 मध्ये 4,990 होती. ती 2023 मध्ये 18,378 पर्यंत वाढलेली आहे.
आणि जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या जी आहे ती 18,911 पर्यंत गेलेली आहे. अवयवदान जे आहे ते दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त एक व्यक्ती अवयवदान जो आहे तर तो करत असतो. अवयव प्रत्यारोपण वर्षभरात 18,911 लोकांचं अवयव प्रत्यारोपण जे आहे ते केलं जातं. अमेरिका यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जाहीर केलेली आहे. 9वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये बांधले जाणारे उत्तर प्रदेशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये पहिले खासगी रेल्वे स्टेशन जे आहे ते गोमती नगर रेल्वे स्टेशन तयार केले जाणारे. तर हे खासगी रेल्वे स्टेशन असणारे, सरकारचा सुद्धा यामध्ये रोल असणारे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत तयार केले जात आहे. PPP मॉडेल याला म्हटलं तर PPP मॉडेल. तर आपण जर बघितलं तर हे जे रेल्वे स्टेशन आहे तर यामध्ये विमानतळासारख्या लक्झरियस सुविधा ज्या आहेत तर त्या उपलब्ध करून दिल्या जातील. मग आपण जर बघितलं तर फूड कोर्ट असेल, त्यानंतर जर बघितलं तर वेटिंग लॉज असेल, तर अशा दर्जेदार सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून दिल्या जाणारे गोमती नगर रेल्वे स्टेशन जे आहे तर ते डेव्हलप केले जाणारे खासगी कंपन्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं ते दिसेल. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025 विजेतेपद कोणी जिंकलेला आहे? तर कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा जी आहे ती ब्राझीलने जिंकलेली आहे. तर ब्राझीलने फायनल मॅच मध्ये जर बघितलं तर कोलंबियाला हरवलेला आहे. कोलंबियाला त्यांनी पेनल्टी शूटआउट मध्ये हरवलेला आहे. जेव्हा दोन संघाचा कोणताही गोल होत नाही, 0-0 स्कोर असतो किंवा सारखेच गोल होतात आणि टाइम संपलेला असतो, तेव्हा पेनल्टी शूटआउट घेतला जातं. इकडून खेळाडू जो आहे तर तो फुटबॉल जो आहे तो त्या आपण जर बघितलं तर गोल करण्याचा प्रयत्न करतो आणि तशा प्रकारचा पेनल्टी शूटआउट मध्ये ब्राझीलने 5 पेनल्टी डागलेले आहे आणि कोलंबियाकडून 4 पेनल्टी डागण्यात आलेले आहे. यामुळे ब्राझीलचा विजय झालेला आहे. ब्राझीलचं हे सलग 5वं आणि एकूणातील 9वं महिलांचं कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद आहे. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने बैलगाडी शर्यत, कुत्र्यांची शर्यत, घोड्यांची शर्यत आणि कबुतरांची शर्यत यासारखे जे काही वारसा खेळ आपले पारंपरिक खेळ तर यावर 28 वर्षांनी बंदी उठवलेली आहे? तर पंजाबने 1997 मध्ये कुत्र्यांची शर्यत, बैलगाडा शर्यत, त्याचबरोबर घोड्याची शर्यत आणि कबुतराची शर्यत यावर बंदी घातली होती. कारण प्राणी मात्रांवर इथं काय केली जाते तर त्यांच्यावर अत्याचार केले जातात म्हणून. पण आता ही बंदी जी आहे ती उठवण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं व्यवस्थित या खेळांचं आयोजन केलं तर कुणाला काही इजा होणार नाही, तर असं पंजाब सरकारचं म्हणणं आहे. आणि 2025 मध्ये पंजाब सरकारने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध विधेयक 2025 इथं मंजूर केलेलं आहे आणि या खेळांना पुन्हा मान्यता दिलेली आहे. 12वा प्रश्न आहे, 5 ऑगस्ट 2025 रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातील कोणत्या गावात ढगफुटी झाली? तर उत्तरकाशीतील आपण जर बघितलं तर उत्तरकाशी जिल्ह्यातील कोणत्या गावात ढगफुटी झाली? तर बघा धाराली या गावात ढगफुटी झाली. एकच मिनिट कन्फर्म करून घेऊया. बरोबर, धाराली किंवा धराली या गावात ढगफुटी झालेली आहे. ढगफुटी म्हणजे काय म्हटलं जातं, कशाला म्हटलं जातं? तर बघा मित्रांनो, एका तासात जेव्हा 100 मिलीमीटर पाऊस होतो तेव्हा त्याला ढगफुटी असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण 7 ऑगस्ट 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचं सेशन बघणार आहोत. सुरुवात करूया. मग ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन 3चं उद्घाटन कोठे केलं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर कर्तव्य पथ तुम्हाला माहित असेल, दिल्लीमध्ये एक कर्तव्य पथ आहे ज्यावर 26 जानेवारीला जी परेड निघते. तर तो जो कर्तव्य पथ आहे त्याच्या आजूबाजूला 10 इमारती ज्या आहेत तर त्या बांधल्या जात आहे. अशा प्रकारे आजूबाजूला 10 इमारती बांधल्या जात आहे आणि त्या 10 इमारतींना नाव देण्यात येत आहे कर्तव्य भवन. त्यातलं कर्तव्य भवन 3 जे आहे, म्हणजे कर्तव्य भवन 3 नावाची जी इमारत आहे तर ती कंप्लीट झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे नरेंद्र मोदीजींनी कर्तव्य पथ नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. तर हा जो कर्तव्य पथ आहे याचं जुने नाव काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. प्लस इथं अजून एक गोष्ट मित्रांनो, आपण जर बघितलं
तर हे जे काही कर्तव्य पथ आहे याच्या आजूबाजूला ह्याच्या काही कर्तव्य भवन बांधले जात आहे। तर हे जे कर्तव्य भवन आहे या ठिकाणी सगळे मंत्रालय जे आहे, सगळे मंत्रालय आणि त्यांचे विभाग जे आहे तर ते एकाच ठिकाणी असणार आहे। सगळे मंत्रालय आणि त्यांचे विभाग या कर्तव्य पथावर असणाऱ्या या 10 इमारतींमध्ये असणार आहे। सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा हा भाग आहे। संसदेची इमारत प्लस या 10 इमारती ज्या आहे तर हा सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊया मित्रांनो, हे जे उद्घाटन आहे हे 6 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आलेलं आहे। दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पॅन अमेरिका हॉकी कप 2025 कोणत्या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जे आहे तर ते जिंकलं आहे? तर पॅन अमेरिका हॉकी कप 2025 मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जे आहे ते अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे। अर्जेंटिनाने फायनल मध्ये USA म्हणजे अमेरिकेचा पराभव त्यांनी केलेला आहे। तर पॅन अमेरिका हॉकी कप 2025 हा पुरुष आणि महिला दोन्ही कॅटेगरीमध्ये अमेरिकेने जिंकलेला आहे। इथं अर्जेंटिनाने जिंकलेला आहे। अर्जेंटिनाने पुरुष आणि महिला दोन्ही मध्ये पण अमेरिकेला हरवलेलं आहे। ही जी स्पर्धा आहे पॅन अमेरिका हॉकी कप, तर हॉकीची स्पर्धा आहे उरुग्वे मध्ये मॉन्टेव्हिडियो या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आपण जर बघितलं तर अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने अमेरिकेचं 10-0 आणि अर्जेंटिनाच्या महिला संघाने अमेरिकेचं 3-0 असा पराभव करून इथं विजेतेपद मिळवलेलं आहे। तर अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने सलग 4थी आणि एकूणातील 5वी पॅन अमेरिकन हॉकी स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे आणि अर्जेंटिनाच्या महिला संघाने सलग 7वे महिला विजेतेपद जे आहे ते जिंकलेले आहे। आपण जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी अमेरिकेला रौप्य पदक मिळालेलं आहे, दुसरा क्रमांक मिळालेला आहे। कॅनडाच्या पुरुष संघाला कांस्य पदक आणि उरुग्वेच्या महिला संघाला कांस्य पदक मिळालेलं आहे। म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर पुरुषांमध्ये कॅनडा आणि महिलांमध्ये उरुग्वे राहिलेला आहे। तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, ऑगस्ट 2025 मध्ये मणिपूरमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने केलेल्या संयुक्त मदत मोहिमेचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, काय झालेलं आहे मणिपूरमध्ये, तर मणिपूरमध्ये लँडस्लाइड झालेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं त्याला आपल्या साध्या भाषेत आपण म्हणतो दरड कोसळणं। तर मणिपूरमध्ये काय झालेले आहे, भूस्खलन, जमीन खचलेली आहे, दरड कोसळलेले आहे, लँडस्लाइड झालेले आहे आणि त्यामुळे काही गावं जी आहे, म्हणजे लँडस्लाइड कुठे झाली जिथे रोड वगैरे बनवण्यात आले होते तर तिथे लँडस्लाइड झालेली आहे। म्हणजे काही गावांची जी काही कनेक्टिव्हिटी जी आहे मित्रांनो ती तुटलेली आहे आणि मग त्यामुळे त्या गावांपर्यंत अन्न पुरवठा वगैरे करणं जे आहे तर ते मुश्किल झालं होतं। मग भारतीय हवाई दल आणि इथं आपण जर बघितलं तर आसाम रायफल्सचे सैनिक जे आहे ते एकत्र आले आणि त्यांनी विमानाच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अन्न जे आहे तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे। यासाठी ऑपरेशन सहयोग राबवण्यात आलेला आहे। कोणतं ऑपरेशन? तर ऑपरेशन सहयोग। लक्षात ठेवायचंय, ऑपरेशन सहयोग हवाई दल, आसाम रायफल आणि यांनी मिळून कुठं राबवलेलं तर मणिपूरमध्ये राबवलेलं आहे। 18 गावांपर्यंत मदत इथं पोहोचवण्यात आलेली आहे। चौथा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO बनलेले आहे राजीव आनंद। बघा, इंडसइंड बँकेचे ऑगस्ट 2025 मध्ये नवीन CEO आणि MD बनलेले राजीव आनंद, नाव लक्षात ठेवायचं आहे। तर आता हे ऑगस्ट 2028 पर्यंत म्हणजे 3 वर्षासाठी यांची CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। इंडसइंड बँक 1994 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे। SP हिंदुजा ही संस्थापक आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये इंडसइंड बँकेचं मुख्यालय आहे। पुढे जाऊया, 5वा प्रश्न, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स 2024 नुसार भारत अधिकृतपणे जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला आहे? तर भारत जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार जो आहे किंवा बाजारपेठ जी आहे ती बनलेली आहे। भारताच्या वर कोण कोण आहे? तर भारताच्या वर अमेरिका 1 नंबरला आहे, चायना 2 नंबरला आहे, युनायटेड किंगडम 3 नंबरला आहे, स्पेन 4 नंबरला आहे, इंडिया जो आहे आपण 5व्या नंबरला आहोत।
आपण जर बघितलं अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चायना दुसऱ्या क्रमांकावर, UK इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर, स्पेन चौथ्या क्रमांकावर आणि भारत 5व्या क्रमांकावर आहे. भारताने जपानला मागे टाकलेला आहे, तर जपान 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. तर बघा 2024 मध्ये 24.1 कोटी प्रवाशांनी काय केलेलं आहे, तर विमान वाहतूक केलेली आहे भारतामध्ये. तर भारतामध्ये विमान वाहतूक जे आहे ते दिवसेंदिवस जे आहे तर ते वाढत चाललेले आहे. तर भारत आता 5व्या क्रमांकावर आलेला आहे, 5th स्पॉटवर. भारताने कोणाला मागे टाकलं, जपानला. 6वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये पश्चिम रेल्वेने कोणत्या भारतीय राज्यामध्ये 155 वर्ष जुनी पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज हेरिटेज ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज. तर आता आपण जर बघितलं तर मीटर गेज, ब्रॉड गेज हे रेल्वेच्या रुळाचे आपण जर बघितलं तर टाईप आहे. तर ब्रॉड गेज जे आहे मोस्टली आज रेल्वे असतात, म्हणजे त्याच्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत त्या लांब लांब असतात. मीटर गेज म्हणजे एकदमच छोट्या पटऱ्या आपल्याला बघायला मिळतात. तर मीटर गेज इथं रेल्वेची पटरी असलेली जी काही एक फेमस रेल्वे होती, मस्त प्रवासामध्ये धबधबे वगैरे आपल्याला बघायला मिळत होते. तर अशी रेल्वे जी आहे तिचं नाव होतं पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज हेरिटेज ट्रेन. पण ही बंद करण्यात आली होती, 155 वर्ष जुनी होती. तिला आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. तर ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये. कधी मध्य प्रदेशमध्ये फिरायला गेलात तर इंदोर जिल्ह्यामध्ये पाताळ पाणी कालकुंड दरम्यान ही ट्रेन धावते. 9.5 किलोमीटरचा निसर्गरम्य प्रवास आहे. मध्य प्रदेश सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघण्या अगोदर राज्यसेवा रिव्हिजन बॅच जी आहे ती आपण सुरू करत आहोत विजयश्री 3.0 नावाने. ही बॅच 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. बघा मित्रांनो, डॉट 10 वाजता सुरू होणार आहे. या बॅचची फी 499 रुपये असणार आहे पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या बॅचची फी फक्त 499 रुपये असणार आहे. रिव्हिजन स्वरूपात लेक्चर होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर ग्रुप सी मेन्स साठी सुद्धा आपण रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ही आपली टीम तुम्ही इथं बघू शकता कोणकोणता विषय शिकवणार आहे. तर ह्या 50 दिवसांचा कालावधी असलेली ग्रुप सी मेन्स रिव्हिजन बॅच देखील आपण सुरू करत आहोत. त्याचबरोबर राज्यसेवा फाउंडेशन बॅच, कंबाईन फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेले आहे. यांचे लेक्चर सुरू झालेले आहे. बऱ्यापैकी मुलांनी जॉईन केलेले आहे. जर तुम्ही अजून जॉईन केले नसेल तर करा, कारण फी मध्ये डिस्काउंट आहे पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. कंबाईन प्रिलिम साठी विजेता बॅच 1, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 आणि ग्रुप सी मेन्स साठी आपण यशोदय बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ साठी आपण बॅच सुरू केलेली आहे. 21,000 प्लस PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये विश्लेषणासह हे PYQ तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर या नोट्स ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. प्रत्येक बॅचेसवर डिस्काउंट आहे. ऍप इन्स्टॉल करा, कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात बॅचवर क्लिक करून शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचं ऑप्शन असेल, तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वं क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती झाली आणि ते 1 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारणार आहे? तर बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून आपण जर बघितलं तर प्रत्यय अमृत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण ते आपला जो काही पदभार आहे तो 1 सप्टेंबर 2025 रोजी स्वीकारणार आहे. तर प्रत्यय अमृत बिहारचे नवीन मुख्य सचिव आहे. 1991च्या बॅचचे बिहार केडरचे IAS अधिकारी आहे प्रत्यय अमृत. ते आता बिहारचे मुख्य सचिव बनलेले आहे. ते अमृत लाल मीना यांची जागा घेणारे, जे 31 ऑगस्ट 2025 रोजी निवृत्त होणार आहे. 8वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये नागालँड मधील कोणत्या रिझर्व्ह मध्ये 10 आशियाई महाकाय कासव पुन्हा आणण्यात आलेले आहे? तर नागालँड मधील झेलियांग कम्युनिटी रिझर्व्ह मध्ये 10 आशियाई महाकाय कासव जे आहे तर ते पुन्हा आणण्यात आले होते. इथून दुसरीकडे पाठवण्यात आलं त्यांना, आता पुन्हा इथं त्यांना आणण्यात आलेलं आहे, पुन्हा त्याच ठिकाणी जे त्या ठिकाणी होते. 9वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणत्या संस्थेत भारतीय लष्कराच्या संशोधन कक्षा अग्निशोध चे उद्घाटन केलेले आहे? तर बघा मित्रांनो, आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास मध्ये IIT मद्रास मध्ये काय केलेलं आहे, तर आपण इथून पुढं म्हणजे आपली आर्मी जी आहे तर ती एक वर्ग भरवणार आहे, कक्ष
आपण तिथं स्थापन केलेलं आहे. इथं सगळे तज्ज्ञ येणार आहे, इथं सगळे तज्ज्ञ लोक येणार आहे आणि ते डिस्कशन करणारे भविष्यातील युद्ध ज्या तंत्रज्ञानाच्या आधारावर होणार आहे त्याबाबतचं डिस्कशन इथं केलं जाणार आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासमध्ये भारतीय लष्कराच्या अग्निशोधचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर अग्निशोध जे आहे ते काय आहे, तर या संशोधन कक्षाद्वारे लष्कर आणि शैक्षणिक तज्ज्ञ भविष्यातील युद्धभूमीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र काम करणार आहे. 10वा प्रश्न आहे, भारताने 2025-26 नामांकन चक्रासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रात कोणत्या प्राचीन बौद्ध स्थळाची यादी कोणत्या बौद्ध स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साइट बनवण्यासाठी कागदपत्र सादर केलं आहे, असा इथं प्रश्न असायला पाहिजे. तर भारताने 2025-26 मध्ये युनेस्को ज्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देणार आहे, तर मग त्यासाठी भारतातील कोणतं स्थळ जे आहे, तर त्यासाठी आपण जे आपले डॉक्युमेंट जे आहे ते सादर केलेले आहे. तर सारनाथ येथे जो बौद्ध स्तूप आहे मित्रांनो, तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी भारताने युनेस्कोकडे 2025-26 या वर्षासाठी डॉक्युमेंट जे आहे ते सादर केले आहे. तर वाराणसी जवळ सारनाथ हा एक पवित्र ठिकाण आहे जिथं भगवान बुद्धांनी आपली ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश जो आहे तो दिला होता. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणते शहर जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय औषधांवर कार्यशाळेचे आयोजन करेल? तर ऑगस्ट 2025 मध्ये कोणतं शहर जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या औषध कार्यशाळेचं आयोजन करणार आहे? तर गाझियाबाद शहर जे आहे ते औषधांवर एक कार्यशाळा आयोजित करणार आहे. ती कार्यशाळा जी आहे गाझियाबाद मध्ये तिचं आयोजन होणार, पण कोण करणार? WHO आणि आयुष मंत्रालय याचं आयोजन करणार आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन, फिफाने भारतीय मुलींसाठीची पहिली टॅलेंट अकॅडमी कुठे सुरू केली आहे? तर फिफाने भारतीय मुलींसाठीची पहिली टॅलेंट अकॅडमी जी आहे ती हैदराबाद तेलंगणामध्ये सुरू केलेली आहे. तर फिफा प्लस भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणाच्या सरकारने भारतातली पहिली टॅलेंट अकॅडमी जी आहे ती मुलींना फुटबॉलमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे हैदराबाद तेलंगणामध्ये. या अकादमीचं उद्दिष्ट संपूर्ण भारतातील प्रतिभावान मुलींची निवड करणे, त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा प्रदान करणे हे आहे. फिफा ही जगातील सर्वात मोठी प्रतिष्ठित फुटबॉल संघटना आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण 9 ऑगस्ट 2025 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. पण सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. प्लस अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर आज आणि उद्या 20% डिस्काउंट असणार आहे. तर या संधीचा सर्वांनी फायदा घ्या. हे डिस्काउंट कसं अप्लाय होईल, तर तुम्हाला इथे कुपन कोड जे दिलेले आहे ते यूज करावे लागतील, त्यानंतर डिस्काउंट जे आहे ते अप्लाय होणार आहे. तर मग मी तुम्हाला पुढे सांगतोच कशा प्रकारे कुपन कोड अप्लाय करायचं. सुरुवातीला आपण इथं 9 ऑगस्टच्या करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन बघू, नंतर मी तुम्हाला पुढे जाऊन प्रोसिजर सांगतो. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, केरळ आणि तमिळनाडू यांनी संयुक्तपणे पहिल्या निलगिरी तहर जनगणनेत निलगिरी तहरांची एकूण संख्या त्यांना किती आढळली? तर बघा, हा हरणीसारखा दिसणारा हरण प्लस बकरी आपण म्हणू शकतो, यांचं कॉम्बिनेशन असणारा हा जो प्राणी आहे हा निलगिरी तहर आहे. तमिळनाडूचा आपण जर बघितलं तर राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. तो तमिळनाडू आणि केरळने यांची संयुक्तपणे मोजणी केलेली आहे आणि त्या दोघांना 2668 एवढी त्यांची संख्या आढळलेली आहे. आता 1365 निलगिरी तहर जे आहे तर ते केरळमध्ये आहे आणि 1303 निलगिरी तहर जे आहे ते तमिळनाडूमध्ये आहे. म्हणजे असे एकूण आपण जर बघितले तर 2668 निलगिरी तहर जे आहे तर एकूण या केरळ आणि तमिळनाडू दोन्ही राज्यामध्ये आहे. यातले 841 निलगिरी तहर हे एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यानातच आपल्याला बघायला मिळतात. निलगिरी तहर IUCN रेड लिस्ट मध्ये संकटग्रस्त सूचीमध्ये आहे. आपण जर बघितलं निलगिरी तहर हा तमिळनाडूचा राज्य प्राणी देखील आहे. पुढे जाऊया आपण पर्यावरण विषयक चालू घडामोडी आता आपण इथं बघूया. बघा, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये सुरू झालेलं आहे. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित हरियाणाने केलेली आहे.
भारतातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारतातील सर्वात लांब प्राण्यांचा ओव्हरपास कॉरिडॉरचा अनावरण रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थानमध्ये करण्यात आलेला आहे. हिमनदीने झाकलेल्या इलियानमा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झालेला आहे तर अमेरिकेमध्ये झालेला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी घडियाल संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तो कटर निया घाट वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये केलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी माझी वसुंधरा 6.0 मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. जागतिक वर्षावन दिन 22 जूनला सेलिब्रेट केला होतो. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष कोण आहेत? भूपेंद्र यादव. याची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ. जागतिक वारा दिवस 15 जूनला सेलिब्रेट केला होतो. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आणि 26वी पर्यावरण संरक्षण समितीची बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. तरी आपण पर्यावरणीय घडामोडी सुद्धा बघितलेल्या आहे. बघा दुसरा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 11वा राष्ट्रीय हातमाग दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर बघा 11वा राष्ट्रीय हातमाग दिन जो आहे तो 7 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 7 ऑगस्ट रोजीच हा दिवस का सेलिब्रेट केला जातो? तर तुम्हाला चरखा हातमाग आठवला असेल तर 7 ऑगस्ट 1905 ला काय करण्यात आलं होतं? स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर त्याच्या स्मरणार्थ आणि स्वदेशी चळवळीमध्ये आपण जर बघितलं तर आपण ब्रिटिशांचं कापड विकत घेण्याऐवजी स्वतः विणलेलं कापड विकत घेणं आपण प्रेफर करत होतो. मग त्याच्या स्मरणार्थ आपण हातमाग दिन जो आहे तो 7 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करतो. तर आपण जर बघितलं तर हा दिवस साजरा करण्यामागं कारण काय तर भारतातील पारंपरिक हातमाग हस्तकला जी आहे आणि विणकार लोक जे आहे तर त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देणं हा या पाठीमागील उद्देश आहे. यावर्षीची थीम आहे हँडलूम्स एम्पॉवरिंग वुमन एम्पॉवरिंग द नेशन. तर 7 ऑगस्टचं कारण मी तुम्हाला सांगितलं 1905 मध्ये याच दिवशी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. तिसरा क्वेश्चन आहे ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य देश बनला आहे? अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. मालदोवा जो आहे तो इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा आपण जर बघितलं तर 107वा देश बनलेला आहे. 106वा देश जो बनला होता तो होता अर्मेनिया. मालदोवा 107वा देश आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा भारत जो आहे तर तो अध्यक्ष आहे. 2026 पर्यंत भारत अध्यक्ष आणि फ्रान्स जो आहे मित्रांनो उपाध्यक्ष आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स काय आहे तर बघा पृथ्वी जर ही आपण बघितली यावर कर्कवृत्त आणि मकरवृत्त असं 23.5 अंशावर तुम्ही बघितलं असेल उत्तरेला आणि दक्षिणेला. भूगोलामध्ये याचा निश्चितच अभ्यास केला असेल. तर या कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान सूर्याची किरण जी आहे ती लंबरूप पडत असतात. मग यामध्ये जे देश येतात तर त्यांचा समावेश इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये केला जात आहे. या देशांना जो सौर ऊर्जेचा फायदा मिळतो तर जी सौर ऊर्जा मिळते त्याला त्यांनी काय केलेलं पाहिजे तर विद्युत ऊर्जेमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. यासाठी इंटरनॅशनल सोलार अलायन्स जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मालदोवा हा तिचा 107वा सदस्य देश बनलेला आहे. अर्मेनिया 106वा सदस्य देश होता. मॉल्दोवाची राजधानी चिशिनाऊ आहे आणि त्यांचं चलन मॉल्दोव्हियन ल्यू आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे तर मी तुम्हाला सांगितलं नेमकं काय आहे कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. पर्यावरणाविरुद्ध लढा म्हणजे हवामान बदलाविरुद्ध लढा देण्यासाठी एक महत्त्वाची संस्था आहे. 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्सने याची स्थापना केलेली आहे. तर स्थापना 30 नोव्हेंबर 2015 ची आहे. गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय आहे. आशिष खन्ना महासंचालक आहे. 107 देश सदस्य आहे. भारत 2024 ते 2026 साठी अध्यक्ष आहे तर फ्रान्स उपाध्यक्ष आहे. चौथा प्रश्न ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाने शिकार रोखण्यासाठी गेंड्यांच्या शिंगामध्ये किरणोत्सारी पदार्थ टोचण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो जे काही माणसं आहे तर ते लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गेंड्याचं शिंगाचं जे काही औषध आहे तर त्याचा वापर करतात. ठीक आहे असा एक समज आहे. आणि मग त्यामुळं गेंड्याच्या शिंगाची जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी जी आहे ती केली जाते. आपण जर बघितलं तर हेच त्याच्या पाठीमागं कारण आहे. आणि मग त्यामुळं खूप साऱ्या गेंड्यांना शिंग आपले गमावं लागतात आणि शिंग त्यांचं संरक्षणाचं आपण काय म्हणूया अवयव आहे किंवा हत्यार आहे. तर तेच गेल्याने बऱ्याचशा गेंड्यांची जी आहे तर ती शिकार केली जाते मग वेगवेगळ्या शिकाऱ्यांच्या माध्यमातून. तर इथं त्यांची शिंग जी आहे
तर ती कापल्यानंतर कामात येऊ नये यासाठी त्यामध्ये आता किरणोत्सारी पदार्थ जे आहे तर ते टोचले जाणार आहे, इंजेक्शनच्या माध्यमातून ऍड केले जाणार आहे. म्हणजे शिकाऱ्याने जरी इथं समजून घ्या की शिंग कापलं तरी पण त्याला नंतर समजेल की या शिंगांचा काही उपयोग होणार नाहीये. आणि प्लस आपण जर बघितलं तर तो इतर गेंड्यांची शिंग कापणार नाही. यासाठी दक्षिण आफ्रिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर आपण जर बघितलं मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. गेंड्यांची जी काही संख्या आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेली आहे. तर गेंड्यांच्या शिंगामध्ये ही किरणोत्सारी समस्थानिके टोचली जात आहे. या प्रकल्पाला रायसोटोप प्रकल्प असं म्हटलं जात आहे. रायसोटोप प्रकल्प दक्षिण आफ्रिकेतील विट वॉटर स्ट्रँड विद्यापीठाने सुरू केलेला आहे. उच्चार थोडा मला जमला नसेल तर त्यासाठी सॉरी. पुढे जाऊया आपण. 5वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशासोबत युद्ध नौकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार केलेला आहे? तर बघा, ऑस्ट्रेलियाला फ्रिगेट्स पाहिजे आणि त्यांनी त्या फ्रिगेट्स एका प्रकारचं जहाज असतं, युद्ध नौका असते, तर त्यासाठी जपान सोबत करार केलेला आहे आणि हा $6 बिलियन करार केलेला आहे. तर $6 बिलियन म्हणजे काय? तर $1 बिलियन म्हणजे तुम्ही 8,500 कोटी रुपये पकडून चला. मग बघा हा करार किती रुपयाचा होईल ते. तर जवळपास $6 बिलियन हा करार आहे. जपान सोबत करण्यात आलेला आहे, पण जपानची एक कंपनी आहे तिच्यासोबत हा करार करण्यात आलेला आहे, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज. तर यांच्यासोबत हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर यांच्याकडून 11 मोगाबी क्लास फ्रिगेट्स खरेदी करण्यासाठी हा करार ऑस्ट्रेलियाने जपान सोबत केलेला आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पहिलं बॉटनिकल गार्डन कोठे स्थापन केलं जात आहे? तर बॉटनिकल गार्डन लडाख मधील पहिलं शोक गावात स्थापन केलं जात आहे. बॉटनिकल गार्डन काय असतं? तर अशा प्रकारचं गार्डन असतं जिथं वनस्पती ज्या आहे तर त्यांचं संवर्धन केलं जातं. ज्या काही प्राचीन वनस्पती आहे ज्या पुढे जाऊन भविष्यात लोप पावू शकतात, नष्ट होऊ शकतात, तर अशा वनस्पती ज्या आहे त्या लावून त्यांच्या प्रजातीचं जतन केलं जातं, त्याला बॉटनिकल गार्डन असं म्हटलं जातं. तर ते लडाख मधील शोक गावात स्थापन केलं जाणार आहे. 10 हेक्टरच्या जमिनीवर हे स्थापन केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, या आपल्या बॅचेस आहे. विजयश्री रिव्हिजन बॅच ही मात्र 11 ऑगस्टला सुरू होणार आहे. 11 ऑगस्टला आतापर्यंतची सर्वात कमी फी असलेली 499 रुपये फी असलेली बॅच आहे. 500 विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा घेता येणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर गट क मुख्य परीक्षेसाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे. ही आपली टीम आहे. पुढे जाऊया. एमपीएससी आणि कंबाईन साठी आपण फाउंडेशन बॅचेस जे आहे ते सुरू केलेले आहे. 5 ऑगस्ट पासून ऍडमिशन सुरू झालेले. आज गोल्डन संधी आपण म्हणता येईल की या बॅचेस मध्ये ऍडमिशन घ्यायची, कारण आज 20% डिस्काउंट प्रत्येक कोर्सेसवर तुम्हाला मिळणार आहे. मग ती कंबाईनची पूर्व परीक्षेची विजेता बॅच घ्या, विजयश्री बॅच घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेची, यशोदय ग्रुप सी मेन्सची डिटेल स्वरूपातली बॅच घ्या किंवा फाउंडेशन बॅच घ्या. कारण फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला एवढे सगळे कोर्सेस जे आहे तर ते मिळणार आहे. 21,000 प्लस PYQ ची बॅच देखील आज तुम्ही घेऊ शकता. मग आता डिस्काउंट कसं मिळवायचं? या नोट्स, टेस्ट सिरीज, हे डिस्काउंट कसं मिळवायचं? सर्वप्रथम ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर कॅटेगरी दिसेल, राज्यसेवेची बॅच घ्यायची, कंबाईनची बॅच घ्यायची. आपण इथं नवीन कॅटेगरी ऍड केलेली आहे. 21,000 PYQ ची बॅच घ्यायची की सब्जेक्ट वाईज बॅच घ्यायची, अशा तुम्हाला कॅटेगरी दिसतील. तर कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करून सगळ्यात शेवटी या. सर्वात शेवटी आल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा. फी मध्ये 20% डिस्काउंट झालेला असेल तर तुम्हाला कमी फीज मध्ये बॅच मिळून जाईल. क्वालिटी एज्युकेशनचा तुम्ही नंतर अनुभव घेऊ शकता. बघा 7वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील कोणतं राज्य सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत समाविष्ट करणारं पहिलं राज्य बनलं आहे? तर बाल न्याय कायदा जो आहे, ज्या अंतर्गत बालकांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवल्या जातात, बालकांना संरक्षण दिलं जातं, तर त्या कायद्याअंतर्गत जे काही व्यक्ती काम करतात त्यामध्ये आपण जर बघितलं तर सांकेतिक भाषा बोलणाऱ्या लोकांना सुद्धा ऍड केलं गेलेलं आहे. म्हणजे जे दिव्यांग किंवा जे बोलू शकत नाही व्यवस्थित असे जे मुलं असतील तर त्यांना त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी या लोकांना ऍड करण्यात आलेला आहे. हा निर्णय पंजाब सरकारने घेतलेला आहे. तर आपण जर बघितलं तर बाल न्याय कायदा जो आहे 2015चा, तर या अंतर्गत काही अनुवादक, दुभाषी, सांकेतिक भाषा जाणणारे शिक्षक जे आहे त्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे पाऊल पॉस्को कायदा 2012शी सुसंगत आहे. पॉस्को कायदा म्हणजे मुलांशी संबंधित जे काही आपण म्हणूया लैंगिक अत्याचार केले जातात त्या संबंधातला हा कायदा आहे.
याचा उद्देश काय आहे तर श्रवण, बोलणे किंवा शिकण्याची अक्षमता असलेल्या मुलांसाठी संवादातील अडथळे कमी करणे आणि त्यांना न्याय मिळवण्याची त्यांची उपलब्धता मजबूत करणे आहे. पुढे जाऊया. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झाली होती. म्हणजे पंजाब राज्य त्या पूर्वीपासून अस्तित्वात होतं, पण या दिवशी पंजाब पासून हरियाणा आणि चंदीगड सेपरेट झालेला आहे. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश बनला तर हरियाणा राज्य बनलेला आहे. आणि आजचं जे पंजाब आहे मग ते आपल्याला 1 नोव्हेंबर 1966 मध्ये निर्माण झालेलं बघायला मिळतं. चंदीगड राजधानी आहे, पण चंदीगड सेपरेट केंद्रशासित प्रदेश आहे. भगवंत मान मुख्यमंत्री आहे, गुलाबचंद कटारिया राज्यपाल आहे. 8वा प्रश्न आहे, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते भारतीय शहर 26व्या क्रमांकावर आहे? तर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी इंडेक्स मध्ये बेंगलोर भारतामध्ये पहिल्या स्थानावर आणि जगामध्ये 26व्या स्थानावर आहे मित्रांनो. तो कोणत्या सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी चांगलं वातावरण आहे, IT कंपनीज आहे, कुठे त्याचा चांगला वापर केला, तो जास्त वापर केला, तो त्या आधारावर ही रँकिंग देण्यात आलेली आहे. यामध्ये मग सिंगापूर सिटी पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण कोरियाची राजधानी सोल दुसऱ्या क्रमांकावर, तर चायनाची राजधानी बीजिंग जी आहे ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपलं बेंगलोर शहर जे आहे ते या यादीत 26व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं. हा अहवाल मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉइंट रिसर्चने दिलेला आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या EV संक्रमणातील प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या संस्थेने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स जो आहे तो सुरू केलेला आहे? तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे तर त्या संबंधित किती प्रगती झाली, किती लोक विकत घेतात, काय त्याच्या म्हणजे कसं काय चालू आहे सगळ्या गोष्टी, तर त्याचा मागोवा घेण्यासाठी नीती आयोगाने काय केलेलं आहे तर इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केलेला आहे. तर याचा शुभारंभ जो आहे तो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे. कुणामार्फत? तर नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांच्या मार्फत. या निर्देशांकाचा उद्देश भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा अवलंब आणि प्रगतीचा मागोवा घेणे आहे. पुढे जाऊन आपल्याला याबाबतची आकडेवारी जी आहे तर ती लवकरच आपल्याला बघायला मिळेल राज्यानुसार, केंद्रशासित प्रदेशानुसार. 10वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया, हरित क्रांतीचे जनक, 2000चं लोकसंख्या धोरण यांनी तयार केलेलं आहे MS स्वामीनाथन. तर यांच्यावर एक पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे, MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया. ज्या माणसाने भारताला आपण जर बघितलं तर पुढे आणलं, हरित क्रांती घडवली, भारताची यवनाची समस्या संपवली, तर यांच्यावर पुस्तक प्रियंबदा जयकुमार यांनी लिहिलेलं आहे. तर प्रियंबदा जयकुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हार्पर कॉलिन्स यांच्या प्रकाशनाद्वारे हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे पुस्तक. MS स्वामीनाथन यांच्या जीवनावर लिहिलेलं पुस्तक आहे. हरित क्रांती दरम्यान भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात MS स्वामीनाथन यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत किंवा एकूणच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण कधी बनला होता तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला आहे. हरित क्रांती कधी झाली तर हरित क्रांती 3ऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर जे काही योजनेचा सुट्टीचा काळ होता 1966 ते 1969 या दरम्यान हरित क्रांती झाली. पुढे जाऊन 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारत अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत या हरित क्रांतीमुळे स्वयंपूर्ण बनलेला आहे. 11वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवरील आयात शुल्क 25% वरून एकूण किती टक्के वाढवलेलं आहे? तर अमेरिकेचं म्हणणं आहे की तुम्ही रशियन ऑइल जे आहे तर ते विकत घेत आहात, म्हणून आम्ही तुमच्यावर 25% जो काही टेरिफ होता, जे काही टॅक्सेस होते, तर त्यावरून त्याचं प्रमाण जे आहे ते 50% करतोय. पण याच्या पाठीमागे अमेरिकेला आपलं जे काही डेअरी सेक्टर आहे तर त्याला काय करायचं आहे, त्यावर आघात करायचा आहे. म्हणजे त्यांना त्यांची डेअरी प्रोडक्ट जे आहे, आपल्या देशात जर तुम्ही बघितलं दुसऱ्या देशाचे डेअरी प्रोडक्ट तुम्हाला दिसणार नाही. अमूल चीज, अमूल बटर, चितळे बितळे, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. पण दुसऱ्या देशाचं आपल्याला मोस्टली माहीत नाही आहे गोष्टी. आपण सगळ्या गोष्टी दुसऱ्या देशाचा मोबाईल दुसऱ्या देशाची यूज करतो, सगळ्या गोष्टी दुसऱ्या देशाची यूज करतो. पण आपल्या शेतकऱ्यांनी जो काही डेअरी ब्रँड जो आहे तो स्वतःकडे ठेवलेला आहे, सरकारने सुद्धा त्याला संरक्षण दिलेलं आहे. पण अमेरिकेला आता त्यात शिरायचं आहे, त्यामुळे अमेरिका आपल्याला वेगवेगळ्या बहाण्याने टॉर्चर करत असतं. आता हा त्या पाठीमागे एक मेन आपल्याला उद्देश बघायला मिळतो. रशियन ऑइल तो बहाना आहे, असली काम तो डेअरी सेक्टर में इंडिया के घुसना आहे. ठीक आहे. तर अमेरिकेने भारतावर 50% टेरिफ जी आहे तर ती लादलेली आहे. 25% पहिली होती, आता 25% पेनल्टी टेरिफ आहे, तर 50% त्यांनी हे जे काही टेरिफ जे आहे ते भारतावर लावलेले आहे. 12वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने
मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी निजुत मोइना 2.0 योजना सुरू केली आहे. तर निजुत मोइना 2.0 योजना आसाम सरकारने सुरू केलेली आहे. दोन उद्देश आहे. इथं जर बघितलं तर बालविवाहाची प्रथा रोखायची आहे. 2026 पर्यंत आसाम राज्यातील बालविवाह प्रथा पूर्णपणे नष्ट करायची आहे आणि उच्च शिक्षणातील त्यांचं प्रमाण वाढवायचं आहे. मग उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना वर्षभरातून 10,000 रुपये दिले जाणार आहे. 10 महिने जर ते शिक्षण घेत असेल तर. पदवीधर महिलांना 12,500 रुपये दिले जाणार आहे आणि उच्च पदवी म्हणजे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या महिलांना वर्षभरात 25,000 रुपये दिले जाणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर आज अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर 20% डिस्काउंट उपलब्ध आहे. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर हे आजचे टेस्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आणि का? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य कोण बनला आहे? आणि एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल. सेशन आवडले असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन येतील आणि कुपन कोड तुम्हाला माहितच आहे ॲप जॉईन करण्यासाठी CJ लाईव्ह. चला मित्रांनो थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.